30व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मग आपण आजच्या या विषयाची मांडणी करूया. सगळ्यात आधी हा एक महत्वाचा मुद्दा आपण डिस्कस करूया की मुळात राजकारण हा जो विषय आहे त्याला नेमकं कसं डिफाईन केलं जातं किंवा राजकारण म्हणजे नेमकं काय. तर एक या राजकारणाचा अर्थ जो घेतला जातो तो मी थोडंसं वाचून दाखवेन त्याच्यामध्ये की ह्याचा अर्थ आपल्याला एकदा कळाला तर आपल्याला ते समजणं, पुढचं जे मी बोलणार आहे ते समजणं जास्त सोपं जाईल असं मला वाटतं. एक म्हणजे पॉलिटिक्स इज अ सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज which are associated with making decisions into groups or other forms of power relations among individuals such as distribution of resources or status. थोडक्यात की पॉलिटिक्स राजकारण म्हणजे काय आहे तर समूहानी एकत्र येऊन हे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आहेत मग ते नैसर्गिक सत्ता संपत्ती असू शकतं आणि ऑर स्टेटस दोन्ही ह्याचं म्हणजे आपण ज्या सोशल स्टेटस बद्दल बोलतो ह्या सगळ्या गोष्टींचं सत्ता म्हटले की त्याच्यामध्ये धार्मिक सत्ता, आर्थिक सत्ता, राजकीय सत्ता या सगळ्या सत्तांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. या सगळ्या सत्तांच्या भोवती जे लोक समूहाने काहीतरी कृती करून आपलं स्थान बळकट करू इच्छितात किंवा एक ते स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे राजकारण. या अर्थाने राजकारणाची एक डेफिनेशन आपण बघतो. आणि हाच अर्थ आपण थोडासा पुढे घेऊन जाताना की भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये, भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला असे कुठले कुठले समूह आहेत जे कशा कशा पद्धतीचं राजकारण करतात ते बघणं गरजेचं जाईल. आणि मग आपण आंबेडकरी राजकारण ह्याच्याकडे कसं बघतं किंवा त्यांनी कसं बघितलं पाहिजे याच्यावर भाष्य करू शकतो. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला असा वाटतो इथे की इथे जे म्हटलेलं आहे डिस्ट्रीब्युशन, सत्ताचं वाटप, सत्ता वाटप जी आहे आणि स्टेटस, मग ते सोशल स्टेटस असेल तुमचं, आर्थिक स्तर असेल कुठलंही, तर अशा ज्या स्टेटस आहेत ते ठरवण्यासाठीच केलेली ऍक्टिव्हिटी, कृती म्हणजे राजकारण जर असेल तर इथले प्रस्थापित सत्ताधारी ज्याला आपण म्हणतो हे सगळे राजकीय पक्ष किंवा हे राजकीय ग्रुप, समूह हा कशा पद्धतीने इथे राजकारण करतो भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ सत्तांचं वाटप कसं केलं जातं या राजकारणाच्या माध्यमातून. तर ते आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये स्पेशली जिथे जात व्यवस्था नावाची एक गोष्ट सतत कार्यरत असते त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर जातींचं वर्चस्व ठेवणं हा इथल्या राजकारणाचा एक भाग आहे. कारण त्या माध्यमातून त्यांचं राजकीय, त्याचबरोबर सामाजिक, त्याचबरोबर आर्थिक आणि धार्मिक या सत्तांचं वाटप किंवा त्याचं एक वर्चस्व एका पर्टिक्युलर समूहाकडे ठेवण्यासाठी केलेलं राजकारण. म्हणजे इथले जे सत्ताधारी पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये मी भाजप हिंदुत्ववादी अजेंडा घेऊन जर काम करत असेल तर ती असेल किंवा काँग्रेस जे स्वतःला सेक्युलरवादी पक्ष म्हणतात असे कुठलेही सेक्युलर, मग काँग्रेस असेल, त्याच्यामध्ये एनसीपी असेल, अनेक पक्ष जे स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणतात अशा सगळ्या पक्षांचं जे सत्तामध्ये आता सध्या आहेत, सत्तेचं राजकारण आतापर्यंत ज्यांनी केलेलं आहे असे सगळे सत्ताधारी पक्ष या सगळ्यांनी इथल्या जातींमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे, जात वर्चस्व, त्यांची जातीमध्ये ज्यांची उच्च पोझिशन ज्यांनी करून ठेवलेली आहे त्यांची जाती व्यवस्था टिकवून ठेवणं, त्यांचं स्थान त्या जाती व्यवस्थेला जे उच्च आहे ते उच्च तसंच्या तसं ठेवणं यासाठी केलेलं राजकारण असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग ते आपल्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये कसं कसं दिसतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं महाराष्ट्र राजकारणापुरतं मर्यादित राहणार आहोत या विषयाच्या अनुषंगाने आणि काही रेफरन्सेस वाईज आपण थोडासा भारताचाही इतिहासाचा एकंदर आराखडा घेताना थोडंसं आपण त्यावरही बोलू शकतो. परंतु एकंदरच राजकारणामध्ये सत्ताधारी पक्ष सुरुवातीला काँग्रेस हा मेजॉरिटी बहुसंख्याक असलेला पक्ष राजकारणामध्ये सत्तेमध्ये होता त्यावेळेलाही तुम्हाला असं दिसेल की त्या पक्षाचं नेतृत्व जे आहे ते एका उच्च जातीय व्यक्तीचं नेतृत्व आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्यांना कुणाला सत्तेमध्ये स्थान दिलेलं आहे, राजकीय सत्ता हस्तांगत केलेली आहे त्या सगळ्या व्यक्ती कोण आहेत तर त्या सगळ्या व्यक्ती सुद्धा या पर्टिक्युलर उच्च जातीय व्यक्ती आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि हे भारतासकट म्हणजे महाराष्ट्रासकट भारतामध्ये सगळीकडे या सत्ताधारी पक्षांचं हे गणित किंवा हे राजकारण आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये काही लोक असं म्हणू शकतात की एससी एसटी असतील, ओबीसी असतील ह्यांना जे काही रिझर्वेशन मिळालेलं आहे जे की बाबासाहेबांच्या कार्यामुळे त्या मिळालेलं आहे तर ह्या सगळ्या पक्षांमध्ये ती लोक पण समाविष्ट करून घेतली जातात. तर तुमच्या लक्षात येईल
की त्याही वेळेला बाबासाहेबांना हा त्रास झालेला होता. आजही त्यांच्या आयडिओलॉजीवर काम करणाऱ्या पक्षांना याचा त्रास भोगावा लागतो आहे आणि हे सगळं या जाती व्यवस्थेचं एक लक्षण आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजे कसं, उदाहरणार्थ की एससी एसटी ओबीसी मध्ये ज्यांना ह्या पक्षांनी तिकीट दिलेलं असतं ते सर्व उमेदवार जे निवडून येतात, खासदार बनतात, आमदार बनतात, ते खरंच एससी एसटीचे रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण म्हणू, प्रतिनिधित्व करणारे लोक असतात का मुळात? म्हणजे त्यांनी त्यांच्या या समूहाचे प्रश्न मोठ्या गंभीरतेने आणि मोठ्या ताकदीने लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल मांडलेत का? त्यांच्या समूहाचे प्रश्न, समस्या या सोडवल्यात का? कारण आजपर्यंत अजूनही ज्यांना दलित पक्ष म्हटलं जातं, खरं मी ते दलित याऐवजी आपण त्याला थोडंसं मोठं स्वरूप आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकरी राजकारणाचा आपण त्याला नाव देऊया, की अशा पद्धतीच्या या विचारधारेवर आधारित असलेले जे राजकीय पक्ष आहे ते ज्या पद्धतीने या समूहाचे प्रश्न मांडताना दिसतात, जेवढ्या मोठ्या ताकदीने त्यांच्यावर आंदोलनं घेतली जातात, त्या सगळ्या आंदोलनामध्ये, त्यांच्या या प्रश्नांच्या आंदोलनामध्ये हे सगळे एससी एसटी ओबीसीवर या सत्ताधारी पक्षातनं लढणारे जे उमेदवार असतात ते कधी या आंदोलनामध्ये सामील होतात का? किंवा त्यांच्या या आंदोलनाचे विषय ते कधी राजकीय अजेंड्यावर घेऊन जाऊन निवडून आल्यामुळे किमान आपापल्या विधानसभेमध्ये, आपापल्या लोकसभेमध्ये मांडताना दिसतात का? तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असं आहे. आणि त्याची काय कारणं आहेत? तर त्याची 32च्या या पुणेकरांच्या ह्याच्यामध्ये दडलेलं सगळं ते राजकारण आहे. प्रत्येकाला थोडासा ऐतिहासिक रेफरन्स संदर्भ जो आहे तो द्यावा लागतो. जेव्हा बाबासाहेबांनी सुरुवात केली, आपल्याला सगळ्यांना मला असं वाटतं, कारण स्पेशली आत्ताच्या या जे काही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अगदी आपण रिलेट करू शकतो, त्याचा संदर्भ जोडू शकतो, इतक्या त्या जुळलेल्या किंवा इतक्या त्या महत्वाच्या मला वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ की सुरुवातीला सगळ्यात जास्त मोठा पक्ष म्हणून भारतामध्ये जर कुठला उदयास आलेला असेल राजकीय पक्ष म्हणून, तर तो सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस पक्ष होता. आला की त्याची पण स्थापना ही काँग्रेसची किंवा भारतीय लोकांनी केली असं अजिबात नाही. त्यांची सुरुवात सुद्धा दुसऱ्या कोणीतरी करून द्यावी लागते. ब्रिटिशांमधल्या असलेल्या एका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती चालू झालेला तो पक्ष, की आपले प्रश्न मांडून सत्तेमधनं, गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला काय हवं आहे त्याच्या पॉलिसी स्वतःसाठी राबवून घेण्यासाठी पक्ष असतो, राजकीय पक्ष, आणि त्याच्या माध्यमातून काम करावं लागतं. याची जाणीव या लोकांना त्या काळामध्ये इंग्रजांच्याच माध्यमातून झालेली आपल्याला दिसते आणि त्यातूनच तो पक्ष उदयास आलेला दिसतो. या काँग्रेसला, ज्याला आपण म्हणू की छेद देणारा म्हणा किंवा पॅरलली ज्या काही विचारधारा वेगवेगळ्या त्यावेळेला काम करत होत्या, मग त्याच्यामध्ये समाजवादी असतील, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट असतील, या सगळ्या विचारधारांची लोक, इव्हन हिंदुत्ववादी सुद्धा, म्हणजे ज्यावेळेला तो जनसंघ म्हणून किंवा हिंदू महासभा म्हणून जे लोक काम करत होते, जे आजचं भाजप आहे, हे सगळे विचारधारेची लोक त्यावेळेला या एका काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला दिसतात. तर मेजॉरिटी, बहुसंख्याक आणि त्याच्यातही उच्च जातीय नेतृत्व असलेला पक्ष, असं या पक्षाचं त्यावेळेचं वर्णन. अशा पक्षाला खालच्या जातीतल्या लोकांच्या प्रश्नांचं काही घेणं देणं होतं का? म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेला काँग्रेसच्या पक्षाच्या डिमांड्स काय असायच्या, की इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही त्यावेळची, ज्याला आपण म्हणू आताच्या धर्तीवर आयएएस सारख्या ज्या ऑफिसर होण्याची जी परीक्षा असते, यूपीएससी, एमपीएससी ज्या परीक्षा आपल्याकडे आता घेतल्या जातात, त्या धर्तीवरची ती परीक्षा, की गव्हर्नमेंटच्या त्या कामामध्ये आम्हालाही हिस्सा असला पाहिजे, आमचाही वाटा असला पाहिजे, म्हणजे भारतीयांचा, आणि म्हणून आम्हाला इंडियन सिव्हिल सर्व्हिस या तुम्ही लंडन तिकडे घेता त्या इकडे घ्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला पण स्थान द्या, अशा पद्धतीच्या डिमांड्स होत्या. आता खूप जास्त एज्युकेशन झालेल्या लोकांसाठी या एक्झाम्स असतात. त्यावेळेला म्हणजे वैदिक धर्मानी, हिंदू धर्मानी जे काही शूद्र वर्णाला आणि अतिशूद्र वर्णाला आणि स्त्रियांना, सर्व जातीच्या स्त्रियांना, म्हणजे ब्राह्मणांसकट खालच्या जातीमध्ये गणल्या जाणाऱ्या सगळ्या स्त्री वर्ग जो आहे, या स्त्रियांना शिक्षण नाकारलेलं होतं. आणि शूद्र जे आज ओबीसी, आलुतेदार, बलुतेदार जे काही आहेत, या सगळ्यांना ज्यांना शिक्षण नाकारलेलं होतं, अशांना शिक्षणच जर नसेल तर त्या व्यवस्थेमध्ये त्यांना काय स्थान असेल? म्हणजे किमान अशा वेळेला काँग्रेस पक्षाच्या 2 तरी डिमांड असायला पाहिजे होत्या. तुम्ही सगळं भारतीय भारतीय म्हणून म्हणतोय ना आपण, मग भारतीय म्हटल्यानंतर याच्यामध्ये इथला असलेला शूद्र, अतिशूद्र, उच्च जातीयांबरोबर हे सगळे वर्ण येतात, नाही हे सगळे वर्ग ह्याच्यामध्ये येतात.
कम्युनिस्ट एका वर्गाची हे करतात, तर गरीब वर्गामध्ये असणारा जो खालच्या जातीतला वर्ग येतो त्यांच्याबद्दलची डिमांड म्हणून काय आहे त्यावेळेला, तर त्यांच्याबद्दलच्या डिमांड ह्या आपल्याला पूर्णतः ऍबसेंट दिसतात. राजकारणाचा त्या भागच नाहीयेत उलट. त्याच्या उलट कुठल्या, जसं मी आता म्हटलं की इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आम्हाला जागा द्या किंवा इथे काय एक्झाम घ्या, आम्हाला त्याच्यामध्ये एंट्री करून तुमच्या त्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आम्हाला पार्टिसिपेट करू द्या, आमचं प्रतिनिधित्व तिथे असलं पाहिजे. आमचं थोडक्यात प्रतिनिधित्व म्हणजे आम्हाला तिथे रिझर्वेशन पाहिजे, हे इथल्या उच्च जातीय समजल्या जाणाऱ्या लोकांची डिमांड आपल्याला त्या ह्याच्यातनं दिसून येते. म्हणजे सरसकट सोकॉल्ड शूद्र अतिशूद्र यांना मी थोड्या वेळेसाठी बहुजन हा शब्द वापरते, त्याला कुणाचा काय विरोध असेल हा मला माझ्यासाठी आता सध्या महत्वाचा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की एका पर्टिक्युलर वर्गाला ह्याच्यामध्ये सामील करून न घेणं, राजकारणाच्या या पटलावर अजेंड्यावर ह्यांचे विषय न आणणं, याचं राजकारण काँग्रेस तिच्या स्थापनेपासून आतापर्यंत करते आहे का, हा सगळा आपल्याला याचा लेखाजोखा जो आहे तो बघावं लागेल. म्हणजे आपण ह्याला जातीयवादी राजकारण ते करतात का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. त्या अनुषंगानेच थोडंसं अजून बोलणार की जसं मी मगाशी म्हटलं की भाजप आणि भाजपाला आरएसएस आणि हिंदुत्ववादी अशा अर्थाने आपण एक त्यांचं जे आयडिओलॉजी आहे, कारण प्रत्येक पक्षाची काही ना काहीतरी आयडिओलॉजी घेऊन ते काम करतात किंवा काही ना काहीतरी एम्स गोल्स त्यांचे असतात. जसं मी आता म्हटलं की त्यांना काय करायचं आहे, त्यांचं राजकारण काय आहे, तर इथली सत्ता जी आहे, मग ती धार्मिक सत्ता असेल, ती आर्थिक सत्ता असेल, या सगळ्या सत्ता त्यांच्याच जातीकडे टिकवून ठेवण्याचं राजकारण ते करतात. महाराष्ट्राच्या धर्तीवर एनसीपी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्याच्या आता 2 गट पडले, ते दोन्ही गट, सेना असेल, सेनेचे पण 2 गट पडलेले आहेत, ती 2 गट, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये, आणि काँग्रेसचे अनेक गट झालेले आहेत. प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस फुटून ती रिजनल पार्टीजमध्ये तिचे गट पडलेले आहेत असं आपण म्हणूया. एनसीपी त्याचंच एक ऑफशूट होतं असं आपण म्हणू शकतो. तर हे जे काही ह्यांची पण गटतट जी आहेत, ह्या पण राजकीय पक्षांची जी गटतट आहेत, ह्या सगळ्यांचा एक कॉमन अजेंडा ह्या आता जे मी बोललेले आहे की जाती व्यवस्थेमधल्या उच्च जातीयांची सत्ता टिकवणं, म्हणजेच त्यांचं सोशल स्टेटस जे की उच्च म्हणून गणलं जातं ते स्टेटस ठेवणं, आर्थिक सत्ता त्यांची तशीच मजबूत ठेवत जाणे आणि धार्मिक सत्ता सुद्धा त्यांच्याच हातात कशी राहील ह्याचं टिकवण्याचं राजकारण हे सगळे पक्ष करताना आपल्याला दिसतात. मग त्यावेळेला बाबासाहेब नेमकं कुठलं राजकारण करत होते, त्यांचं काय राजकारण होतं, तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब या शूद्र अतिशूद्र वर्णातल्या आणि स्त्रियांसाठी त्यांचं एक स्थान निर्माण करण्याचं, त्यांना या सत्तेमध्ये सामावून घेण्याचं राजकारण, समान सत्ता वाटप झाली पाहिजे, या सगळ्या सत्तांचं वाटप हे फक्त काही पर्टिक्युलर विशेष जातीपुरतं मर्यादित न राहता या सगळ्या जातींमध्ये त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होण्याचं राजकारण बाबासाहेब बोलतात त्यावेळेला. म्हणजे शूद्र अतिशूद्र म्हणजे ज्याला आपण दलित बहुजन किंवा अल्पसंख्याक सुद्धा ह्यांना सुद्धा राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे अशी एक भाषा, असं राजकारण बाबासाहेब त्यावेळेला काँग्रेस जो की मेजॉरिटी असलेला पक्ष, जो फक्त उच्च जातीय लोकांच्या प्रश्नांबद्दल, त्यांच्या समस्येबद्दल बोलतो आहे, त्यांच्याच राजकीय सत्तेतल्या वाट्यांबद्दल बोलतो आहे आणि जाणीवपूर्वक या बहुजनवादी वर्गाला त्यांच्या सत्तेतनं बाहेर ठेवण्याचं राजकारण करत आहे, अशा वेळेला बाबासाहेब त्यांचा स्वतःचा एक पक्ष काढतात आणि राजकारणाच्या त्या रेसमध्ये आमच्याही त्या सत्तेच्या वाटपामध्ये आम्हालाही सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे याचं राजकारण सुरू करतात. दॅट इज नथिंग बट आंबेडकरी राजकारण. या सगळ्या समूहांना राजकीय सत्तेमध्ये आणून त्यांची आर्थिक सत्तेची घडी जी आहे ती बसवणे, धार्मिक सत्तेचं सत्ता ज्याला आपण म्हणू की केंद्रीकरण करणं, डिस्ट्रीब्युशन करणं, विकेंद्रीकरण करणं, ह्या गोष्टीचं राजकारण त्यावेळेला बाबासाहेब त्या राजकारणाच्या त्या अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न सुरुवातीला करतात. बाबासाहेबांच्या आधी म्हणजे फुल्यांच्या काळामध्ये आपण असं म्हणू की ऍक्च्युली काँग्रेस हा 1885च्या 84-85च्या आसपास स्थापना झालेली हा तो पक्ष आहे आणि त्या काळामध्ये फुल्यांचा आपल्याला माहिती की त्यांची मेडिकल स्थिती काय होती, त्यामुळे राजकीय पक्ष स्थापन करून, तरीही ब्राह्मणेतर पक्ष म्हणून नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला तो उदयास आलेला दिसतो, परंतु ज्या पद्धतीचं राजकारण त्यांनी करायला पाहिजे होतं ब्राह्मणेतर पक्ष म्हणून, ज्या पद्धतीने आपल्याला पेरियार स्वामींचं राजकारण हे साऊथमध्ये दिसतं,
तशा पद्धतीने ब्राह्मणेतर पक्षाचं राजकारण हे महाराष्ट्रातल्या या भागामध्ये झालेलं आपल्याला दिसत नाही. उलट असं दिसतं की काँग्रेसमध्ये त्याही काळामध्ये म्हणजे जसं मी म्हटलं मगाशी की वेगवेगळ्या विचारधारांचा प्रभाव वेगवेगळ्या जाती समूहांवर आपल्याला झालेला दिसतो आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विचारधारेवर आधारित असलेली जी काही लोक होती त्यांचे स्वतंत्र असं काही राजकीय पक्ष नव्हते. ते सगळेचे सगळे तुम्हाला काँग्रेसमध्ये विलीन झालेले म्हणा किंवा काँग्रेसचेच सभासद असलेले, मग भलेही त्याच्यामध्ये त्यांना जे समाजवादी होते त्यांना विरोध जरी होत असला तरी सुद्धा पक्ष म्हणून ते कायम त्याच्यामध्येच राहिलेले आहेत. त्यांनी वेगळा पक्ष असा काही काढलेला दिसत नाही. स्वतंत्र राजकारण त्यावेळेला त्यांनी केलेलं दिसत नाही. म्हणजे आपल्या विचारधारेची आपल्या आयडिओलॉजीचा कोणमारा होत असताना स्पेशली मी तुम्हाला याच्यासाठी काही उदाहरण देऊ इच्छिते की टिळकांच्या काही वाक्य आहेत त्याच्यामध्ये की संसदेमध्ये तेली तांबोळी माळी धनगर वगैरे हे जे काही सोकॉल्ड शूद्र वर्णातली जी काही लोक आहेत यांनी संसदेमध्ये येऊन काय करायचं, तिथे काय नांगर चालवायचं आहे, काय करायचं नेमकं. म्हणजे ज्यांना शेती येत नाही, ज्यांना शेतीतलं काही कळत नाही अशा लोकांनी आपल्यालाच मेरिट असल्यासारखं शेतीच्या पॉलिसीज धोरणं जी आहेत ती राबवायची, शैक्षणिक धोरणं ह्यांनीच ठरवायची. म्हणजे अशा पद्धतीने ह्या पर्टिक्युलर वर्गाचं म्हणजे आर्थिक सुद्धा ज्या पॉलिसीज आहेत धोरणं जी आहेत ती सर्व ह्यांनीच बनवायची आणि ह्यांच्याच फायद्याची बनवायची. हे जे काही राजकारण काँग्रेसचं होतं अशामध्ये समाजवादी विचारधारा सांगत होती की नहारा म्हणजे ज्याला आपण म्हणू की ह्या सत्तेचं वाटप झालं पाहिजे अशी विचारधारा असलेलं जे राजकारण ह्यांनी करायला पाहिजे होतं ते त्यांच्या या आयडिओलॉजीला तडा जात असताना सुद्धा काँग्रेसमध्ये निमूटपणे राहील. अशा पद्धतीचं राजकारण काँग्रेसने त्यावेळेला आपल्याला केलेलं दिसतं. आणि खरं सांगायचं तर तेव्हापासून ते आतापर्यंतच्या या सगळ्या विचारधारांना या आयडिओलॉजीजला तो स्पेस न मिळाल्यामुळे प्रत्येकाने नंतर मग वेगळं होण्याचं ठरवलेलं आपल्याला दिसतं. तेही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी त्याच्यासाठी कारणं ती आपण नंतर खोलात कधीतरी चर्चा करताना बघूया. पण आता सध्या आपण एवढंच बघूया, मर्यादित ठेवतेय मी स्वतःला, की आंबेडकरवादी राजकारण किंवा आंबेडकरी राजकारण हे कशासाठी मग केलं जातं तर ह्या सगळ्या बहुजनवादी वर्गाला, स्त्रियांना, अल्पसंख्याकांना, दलितांना आणि शूद्र अतिशूद्र हे जे काही आहे या वर्गाला राजसत्तेमध्ये कसं न्यायचं, सत्तेतला तो वाटा कसा मिळवून घ्यायचा याच्यासाठीच केलेलं राजकारण म्हणजे आंबेडकरवादी राजकारण. मग आता आपल्याला प्रश्न असा पडतो की आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची स्थिती झालेली दिसते त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेस त्यांचं पूर्वीचं आणि काँग्रेसमधनं हे जे काही बाकीचे विचारधारा जरी वेगळ्या असल्या परंतु त्यातून बाहेर पडलेले नंतरचे पक्ष ह्यांच्या राजकारणामध्ये काही फरक झालेला दिसतो का. म्हणजे उदाहरणार्थ ज्या रिजनल पार्टीज काँग्रेसमधनं फुटून बाहेर पडल्या म्हणजे उदाहरणार्थ यूपीमध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये जे यादव म्हणून गणले जातात म्हणजे ब्राह्मणांच्या खालोखाल क्षत्रिय म्हणून समजणारा जाणारा जो वर्ण आहे त्या वर्णामध्ये ज्या काही जाती येतात त्या जाती ब्राह्मणांच्या खाली आपल्याला राहता कामा नये म्हणून त्यांचं एक आलेलं राजकारण, म्हणून त्यांचे स्थापन झालेले पक्ष. मग त्याला त्यांनी वेगवेगळ्या आयडिओलॉजी घेतल्या असतील, वेगवेगळ्या आयडिओलॉजीचा फायदा घेऊन आम्ही नाडलेले आहोत असं सांगत समाजवादी विचारधाराचा त्याला जोडण्यासाठी त्यांनी त्यांच्या जातीचं राजकारण केलेलं आपल्याला दिसतं. तेच महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणून समजल्या जाणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांनी सुद्धा मग त्यांच्यातल्या सबकास्टला सुद्धा फारसं राजकारणाच्या सत्तेमध्ये येऊ न देता स्वतःचं राजकारण उभं केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे ब्राह्मणांच्या खालोखाल असलेल्या जाती या जशा जशा नंतरच्या टप्प्यामध्ये जागृत होत गेल्या की आपल्याला सत्तेचं वाटप होत नाही आहे आणि म्हणून आपलं सोशल स्टेटस आणि आपल्याला सत्तेचं वाटप हे झालं पाहिजे ह्याच्यासाठी त्यांनी त्यांचे पक्ष आणले, त्यांचं राजकारण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसची सेम ओढलेली दिसते. आयडिओलॉजी सेम आहे काय तर या खालच्या जातींना राजकारणामध्ये कसं सामावून घ्यायचं नाही. आणि म्हणून आपल्याला जरी दाखवताना आयडिओलॉजी सांगताना त्यांची असं सांगितलं जातं की ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आम्ही सगळं म्हणजे ब्राह्मणेतर म्हणून आपण सगळे एकत्र येऊया आणि आपण सत्ता घेऊया असं म्हणत स्वतःच्याच जातीची मक्तेदारी राजकारणामध्ये टिकवण्याचं राजकारण या ब्राह्मणांखालोखाल असलेल्या क्षत्रिय वर्णातल्या येणाऱ्या जातींनी केलेलं आपल्याला दिसून येतं.
मग मुद्दा असा असतो की आंबेडकरवादी असलेल्या राजकारणाने अशाच पद्धतीचं राजकारण करायचं का? सत्तेत येण्याची गणितं आपल्याला जर बघितली तर सत्तेत येण्याची गणितं ही जात ठरवते इथे. म्हणजे तुमचं जे सोशल स्टेटस आहे ते सोशल स्टेटस हे ऑलरेडी तुमच्या जन्मानी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही खालच्या स्तरातून निर्माण झालेल्या, जातीतून निर्माण झालेल्या, शूद्रातनं अतिशूद्रातनं निर्माण झालेल्या जातीचं नेतृत्व हे स्वीकारलं जात नाही. उच्च जातीय, उच्च मध्यम ह्या सगळ्याच, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ब्राह्मणेतर सुद्धा आलेले आहेत, शूद्र वर्णातले सुद्धा जाती त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यांना सुद्धा खालच्या जातीतलं नेतृत्व चालत नाही. मग ते त्यांच्या कितीही भल्याचं राजकारण केलेलं असलं तरीही ते नेतृत्व त्यांना पटत नाही. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी बाबासाहेबांचं उदाहरण तर देईलच आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जे कंटेम्पररी राजकारणामध्ये बाकीच्या पार्ट्यांनी जे काही प्रयोग केले त्याचंही मी बोलेन. म्हणजे बाबासाहेबांनी जे इंडिपेंडंट स्वतंत्र भारत झाल्यानंतरचं जे राजकारण आपल्याला दिसतं, म्हणजे काका कालेलकर आयोग असेल, हिंदू कोड बिलाचा प्रश्न असेल की ज्याच्यामध्ये या दोन्ही ह्याच्यावरनं त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. काय कारणं होती तर काका कालेलकर किंवा नंतरचा जो मंडल आयोग आहे ज्याच्यामधनं ओबीसी वर्गाला आरक्षण मिळावं, ओबीसी वर्गांच्या यांचं जनगणना होऊन त्या आयडेंटिफाय केल्या जाव्यात. आणि बाबासाहेबांनी अगदी ओबीसी हा संविधानामध्ये टाकताना सुद्धा असं म्हटलेलं होतं की माझ्याकडून चुकून अशी एखादीही जात राहू नये जी माझ्या नाही का म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आलेलीच नाहीये, त्याचा रेकॉग्निशन झालेलं नाही आहे आणि ती तशीच राहिली आणि त्याचा एक आरोप म्हणा किंवा त्याच्यातनं ते गिल्ट मला येऊ नये, अशी कुठली जात चुकून जरी राहिलेली असेल तर तिला भारतातल्या म्हणजे भारत सरकारने ती आयडेंटिफाय करावी आणि त्यांना ओबीसी अदर बॅकवर्डमध्ये टाकून त्यांना सुद्धा वरती आणलं पाहिजे अशी भाषा, म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटची भाषा, या शूद्र वर्णातल्या लोकांच्या जातींची जी काही डेव्हलपमेंटची भाषा आहे, त्यांच्या विकासाचा, त्यांचा सत्तेतला वाटा, याच्याबद्दल बाबासाहेब बोलतायत आणि ते मिळत नाही आहे, ते होत नाही आहे, म्हणून त्यांच्या मंत्रिपदाचा ते राजीनामा देतात. त्याचबरोबर इथल्या ज्या स्त्रिया आहेत, ब्राह्मणांसकट सगळ्या स्त्रिया म्हणती आहे, म्हणजे चारी वर्णातल्या ज्या स्त्रिया आहेत, 5 वर्ण, खरं तर 4 वर्ण म्हटले जातात पण अस्पृश्यांच्या वर्णाला जाणीवपूर्वक तो अवर्णाचा भाग आहे त्याला जाणीवपूर्वक डावललं जातं, अशा अनेक गोष्टी आहेत. पण ठीक आहे. तर ह्या सगळ्या वर्णातल्या ज्या काही स्त्रिया आहेत, या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये तुम्हाला संपत्तीमध्ये वाटा, इक्वल वाटा, तो पण समान हक्क, पुरुषाबरोबर समान हक्क जो आपल्याला 1955च्या आधीच मिळाला असता हिंदू कोड बिल जर म्हणजे पारित झालं असतं तर. कारण बाबासाहेब हे अशा एका जातीमध्ये जन्माला आलेले आहेत ज्यांचा जन्मही त्यांच्या हातात नाही, अशा जातीत जन्माला आल्यामुळे त्यांचं नेतृत्व कोणी स्वीकारत नाही आणि त्याच्यामुळे या किती जरी फायद्याच्या, म्हणजे त्यांनी स्त्रियांना समान सत्ता, आर्थिक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा, इक्वल समान असा हिस्सा त्यांनी 55च्या आधीच देऊ केलेला आहे, जो तुम्हाला भाजपवादी सरकारनी किंवा काँग्रेसवादी सरकारनी किंवा इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी 2005 मध्ये दिलेला आहे. म्हणजे 50 वर्षाचा कालावधी स्त्रियांना सत्तेमध्ये वाटा देण्यासाठी, इक्वल वाटा देण्यासाठी यांनी 50 वर्ष घालवले, जास्त त्याच्यापेक्षा. त्याच्यासाठी ते राजीनामा त्यावेळेला देतात. म्हणजे तुमच्या फायद्याची गोष्ट जरी बोललेली असली तरी सुद्धा खालच्या जातीतल्या व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारायचं नाही, ही जी जात व्यवस्था आपल्याला शिकवते, सबकॉन्शियस माइंडला शिकवते, कॉन्शियस माइंडला ती करवून घेते आपल्याकडनं. आणि ह्या सगळ्या मागचं कारण जे आहे तो म्हणजे इथल्या धर्माचा असलेला पगडा. या धर्माच्या पगड्यामुळे लोकांना किती जरी जात टाकाविषयी वाटली तरी तो टाकू शकत नाही, कारण त्या धर्म त्याला आडवा येतो. धर्म त्याला जात चांगली नाही किंवा चांगली नसते असं सांगतच नाही. त्याचं एक प्युरिटी किंवा त्याची एक पावित्रता जी आहे जात जपण्याची, ते जपण्याचं जस्टिफिकेशन हे धर्म त्याला देत असतं आणि म्हणून त्याचा धर्म तो पाळतो. त्याच्यामुळे जात पाळणं म्हणजे धर्म पाळणं असं याचं लॉजिक आहे. आणि म्हणून तो स्त्रियांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी नाकारतो आणि त्यांना सत्तेत समान हिस्सा मिळावा म्हणूनची केलेलं राजकारण
हे लोकांना पटत नाही. त्यावेळेला स्त्रियांसकट म्हणजे सनातनी धर्मांच्या वाले तर लोक होतेच, पण त्याच्याबरोबर स्त्रिया सुद्धा बाबासाहेबांच्या विरोधामध्ये, हिंदू कोड बिलाच्या विरोधामध्ये उभे राहतात. अशा पद्धतीने ज्यांच्या विकासाची भाषा, ज्यांना सत्तेमध्ये समान वाटप मिळावं त्यांचं राजकारण करणाऱ्या व्यक्ती या जर खालच्या जातीतनं त्यांचं नेतृत्व आलेलं असेल तर ते मान्य करायचं नाही. ही आतापर्यंतचा इतिहास आपल्याला दिसतो. बरं, हे फक्त बाबासाहेबांच्या काळामध्ये झालंय का त्याच्यानंतर शिक्षण मिळालं म्हणून लगेच या सर्व जातींमध्ये काही परिवर्तन झालं का? कारण जे बरेच लोक आहेत असे म्हणणारे भारतामध्ये आढळतात की शिक्षण मिळालं की जाती व्यवस्था जी आहे ती गळून पडेल. तर ह्या मानसिकतेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो का बाबासाहेबांच्या या लढ्यानंतर? कारण हिंदू कोड बिलातल्या ह्या सगळ्या ज्या बाबी मी बोलत आहे त्या यायला 2005 लागलं. आर्थिक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्यायला, ही मानसिकता बनायला 2005 उजळावं लागलं. हे जातीचंच एक लक्षण होतं, त्या धर्माचाच एक भाग होता. त्या धर्मामध्ये हे बदल आणण्यासाठी इतके वर्ष त्यांना द्यावे लागले. तेच तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारण एक 90च्या टप्प्यामध्ये म्हणजे दादासाहेब गायकवाडांनी त्यावेळेला मला वाटतं आरपीआय म्हणजे बाबासाहेबांचा नंतरचा जो आरपीआय गट म्हणूया किंवा आरपीआय पक्ष म्हणूया त्यावेळेचा, तर त्यावेळेला त्यांनी कसेल त्याची जमीन आणि नसेल त्याचं काय, म्हणजे भूमिहीन फक्त काय महार जातीतले लोक होते का? अगदी खूप स्पष्ट बोलायचं झालं तर पूर्वाश्रमीचे महार फक्त भूमिहीन होते का? भूमिहीन असलेल्या एससी प्रवर्गामध्ये, एसटी प्रवर्गामध्ये अशा अनेक जाती आपल्याला दिसतात. या भूमिहीनां अगदी ओबीसी मध्ये सुद्धा, शूद्रांमध्ये सुद्धा सरसकट सगळ्यांना जमिनी होत्या असं होतं का? मग जो कसणार नाही, ज्याच्याकडे जमीन नाही असे जे भूमिहीन आहेत त्यांना जमिनी मिळाव्यात. म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता की ठीक आहे तुमच्या ज्या जमिनी आहेत त्या देत नसाल, कारण त्यांनी पहिल्यांदा तर याचं जमिनीचं राष्ट्रीयकरण व्हावं अशीच मांडणी केली होती जी नेहरूंनी नंतर नाकारली, काँग्रेसनी नाकारली. आणि त्याच्यामुळे ज्या जमिनी सरकारच्या आहेत किंवा ज्या जमिनी पडीक आहेत, नापीक आहेत, अशा तरी किमान जमिनीचं वाटप या सोकॉल्ड शूद्र, अतिशूद्र ज्यांच्याकडे जमीन नाही आहे अशा लोकांमध्ये करावं, याचा मुद्दा दादासाहेब गायकवाडांनी त्यावेळेला केलेला होता. त्याचं पुढे ज्या भूमिहीनांना म्हणजे त्याच्यासाठी त्यांना जवळजवळ मला वाटतं 4-1 लाख त्यांचे कार्यकर्ते जे आहेत, हे जगातलं पहिलं आश्चर्य आहे. जमिनीच्या या प्रश्नांसाठी पहिल्यांदा 4-1 लाखांच्या घरामध्ये लोकांना जेलमध्ये डांबलं गेलं होतं. हे कशाचं कुठलं राजकारण आहे? दादासाहेब गायकवाड जे करतायत ते सत्तेचं समान वाटप करावं, जमिनीचं किमान ज्या नापीक आहेत अशा काही जमिनी आहेत त्या भूमिहीनांना मिळाव्या, त्यांच्यासाठीचं राजकारण करतायत. आणि त्याच वेळेला काँग्रेस किंवा तत्सम सत्ताधारी पक्ष, त्याच्यामध्ये मी हे सगळेच घेतेय, भाजप, सेना बिना, हे सगळे जे काही नंतरच्या टप्प्यामध्ये वेगळे होऊन इंडिपेंडंट जरी आलेले असले तरी ते सगळे त्यांनी काय केलेलं आहे तर ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना जेलमध्ये डांबलेलं आहे. हे जगातलं पहिलं रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये इतकी लोकसंख्या जेलमध्ये जाते. साहजिक आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी मग काय पद्धतीच्या तडजोडी कराव्या लागतात. 4 लाख संख्या ही काही फार छोटी संख्या नाही आहे, परंतु त्याच्या वेगळे इम्पॅक्ट्स आपल्याला झालेले दिसतात. त्याचबरोबर बऱ्याच प्रश्नांना, कारण कसं आहे की आंबेडकरी राजकारण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इथल्या वंचित असलेल्या, ज्यांचं कुठल्याच सत्तेचं त्यांना हिस्सा मिळालेला नाही, कुठल्याच सत्तेमध्ये त्यांना सामावून घेतलेलं नाही, अशा लोकांचं जेव्हा तुम्ही राजकारण करता त्याच्यावरनंच तुमच्या लक्षात येईल की हे रिसोर्सलेस, ज्यांच्याकडे काहीही रिसोर्स नाही, अशा रिसोर्सलेस लोकांचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे तुम्ही सोर्सेस असलेले ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्यांच्याशी जेव्हा तुलना करता तिथेच पहिल्यांदा गफलत करता की ते कशा पद्धतीचं राजकारण करतायत ते बघा, असे करतात, मग आपण तसं करूया. ही जी काही भाषा आहे, मला वाटतं इथे कुठेतरी आपल्याला आपलं राजकारण प्रस्थापित करण्यासाठी आपले काहीतरी वेगळे प्रयोग आपण केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते स्वतंत्रच असले पाहिजेत. जसं मगाशी मी म्हटलं की ह्या सगळ्या ज्या विचारधारा वेगवेगळ्या होत्या त्या एका कंपूत जाऊन बसल्या. त्यांना स्वतःचं विचारधारेचं आयडिओलॉजीवर, त्यांच्या आयडिओलॉजीवर त्यांच्या किमान राज्यांमध्ये तरी त्यांना त्यांचं करता आलेलं आहे का तेही आपण
तपासू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ कम्युनिस्टांनी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये, स्पेशली पश्चिम बंगालचं मी म्हणेल, कारण की पश्चिम बंगालमध्ये त्यांनी एक हाती अनेक वर्ष 30-40 वर्ष जवळजवळ त्यांनी सत्ता तिथे हातामध्ये त्यांच्या एक हाती सत्ता होती. या कम्युनिस्ट सरकारने, म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स आहेत जमिनीचं, जेव्हा मी वाचायला घेतलं त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या जमिनीचं वाटप त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा जातीची हायरार्की ठेवलेलीच आहे. बरं, शिक्षण पॉलिसीबद्दल बोलायचं तर फ्री एज्युकेशन केलंय का त्यांनी तरी त्यांच्या राज्यामध्ये? म्हणजे मार्क्सवादी म्हणायचं, ती विचारधारा सांगायची, पण ते सांगत असताना त्या विचारधारेला मान्य होतील, त्या विचारधारेमध्ये बसतील अशा पद्धतीच्या कुठल्याही पॉलिसी या आणायच्या नाही. उलट ज्या पॉलिसी आलेल्या दिसतात त्या पुन्हा एकदा या जाती व्यवस्थेचं रक्षण करणाऱ्या दिसतात. त्यांच्या सत्ता टिकवण्यासाठी, मग ती धार्मिक सत्ता असेल, ती आर्थिक सत्ता असेल, ह्या टिकवण्यासाठीच त्यांचं राजकारण आहे. फक्त नावाला आयडिओलॉजीज वेगवेगळ्या आपल्याला दिसतात, परंतु कॉमन जो फॅक्टर आहे तो कॉमन फॅक्टर एकच आहे, आणि तो म्हणजे आपली सोशल स्टेटस, जातीचं जे स्थान आहे ते टिकवायचं, आणि त्याला धरून असलेली जी आर्थिक सत्ता आहे तिचं कसं आपल्याला टिकवता येईल ह्याचे प्रयत्न करणं. आणि ते कशाच्या माध्यमातून करणे आहे, तर ते राजकारणाच्या माध्यमातून करणे आहे. कारण पॉलिसी तुम्ही शेवटी तिथे बनवता. तुमच्या लक्षात यायला पाहिजे, स्पेशली आतापर्यंत आंबेडकरवादी पक्षाला, म्हणजे मी आता 90चं फक्त बोलत होते त्या अनुषंगाने बोलते आणि त्याला जोडून पुढचे मुद्दे बोलेल, की 90 पर्यंतच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत दादासाहेबांनंतर, तर त्या अशा दिसून येतात की त्याच्यामध्ये मंडल आयोगाचा प्रश्न असेल तो उपस्थित झालेला आपल्याला दिसतो. तुम्ही एक लक्षात घ्या की 90च्या दशकापर्यंत भारताची आर्थिक घडी यांना व्यवस्थित बसवता आलेली नाही. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांना भारताची जे काही रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेसला चांगल्या पद्धतीने राबवून आर्थिक चांगली घडी बसवता आली असती आणि महासत्ता सुद्धा होऊ शकतो, इतकं इथे नेचरचं काय म्हणू आपण सुबत्ता आहे. परंतु जात ही कशी आडवी येते, आणि लिटरली त्याच्यामुळे जी आर्थिक धोरणं जी आहेत त्याच्यामुळेच शूद्रांचं, म्हणजे जे आपण म्हणून की शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये येतो या शूद्र जातींमध्ये, शूद्र वर्णामध्ये. तर ह्या सगळ्यांच्या आर्थिक धोरणाचा परिपाक असा आपल्याला दिसतो की अक्षरशः शेतकरी हा कर्जबाजाराने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेला दिसतो. मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या ज्या आत्महत्या झाल्या. आता आंबेडकरवादी राजकारण किंवा आंबेडकरवादी पक्ष होता का राजकारणामध्ये, सत्तेमध्ये? त्यांच्या या आत्महत्येला ह्या पक्षाच्या हे पक्षांचं किंवा इव्हन आरक्षण जे काही होतं त्याचं एक कारण दिलं जातं. हे कारण होतं का? शेती करण्यासाठी तुमच्याकडे जमीन आहे, आजपर्यंत वरच्याच पावसावर शेती होत आलेली आहे. पाण्याचं जे धोरण राबवायला पाहिजे होतं ते ह्या सत्तेतल्या सत्ताधीश राजकीय पक्षांनी उपस्थित केलं का किंवा बनवलं का व्यवस्थित, की ज्याच्यामुळे तुमची सुबत्ता ही जशीच्या तशी राहावी? तर तसं काही केलेलं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून ती परिस्थिती तुमच्यावर आली की वरच्याही पाण्यावर फार काही मोठं पीक घेणं म्हणा, किंवा बाबासाहेबांनी त्यावेळेला सुचवलं होतं, किमान त्याचं कॉपी पेस्ट जरी केलं असतं तरीही आजची शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी झाली असती. ते म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या मालाशी जुळवणूक करणारी जी काही उद्योग यंत्रणा होती ती यंत्रणा राबवायला पाहिजे होती. म्हणजे शेतीमालावर आधारित असलेली जी काही उद्योग होते ते उद्योग जर हाताला घेतले असते तर ज्यावेळेला शेतीचं पीक येत नाही, पाऊस होत नाही, व्हॉटेवर जी काही कारणं आहेत त्यावेळेला या उद्योगांच्या आधारे सुद्धा ते जगले असते आणि पैसा त्यांच्या हातात खेळला गेला असता. परंतु अशा पद्धतीच्या पॉलिसीज बनवल्या गेल्या नाही आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होईल अशा पद्धतीच्याच पॉलिसी आपल्याकडे दिसतात. परंतु त्याच्यामध्ये काहीतरी उत्तरं शोधण्यापेक्षा आरक्षणामध्ये की एससी एसटीला आरक्षण, बरं आरक्षण जे मिळालेलं आहे किती टक्के आहे? त्यांच्या जातीच्या प्रमाणामधलं असलेलं आरक्षण आहे. तुमच्या वाट्यातला कुठलाही भाग, हिस्सा त्यांनी अजूनही घेतलेला नाही. आणि तरी सुद्धा हेच आरक्षणाचे मुद्दे पुढे काढून शत्रू म्हणून एससी एसटीचं आरक्षण हे पुढे केलं जातं की ज्याच्यामुळे सरकार जणू काही सगळं त्यांचं भलं करत आहे आणि तुमच्याकडे बघतच नाहीये. अशा पद्धतीची ही जी काही राजकारणाची भाषा आहे, असं करून तुम्हाला तसं चित्र निर्माण केलं जातं. ते कशासाठी? तर त्यांच्या जातीची मक्तेदारी
त्यांच्या हातामध्ये असलेल्या सगळ्या सत्ता, धार्मिक, आर्थिक, राजकीय या तशाच टिकून ठेवण्यासाठी. मला असं वाटतं की शूद्र वर्णातल्या अनेक जातींनी यावर नक्की विचार करावा. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यावेळेला 90च्या त्या दशकामध्ये आंबेडकरी समूह, आंबेडकरवादाला मानणारा वर्ग, त्यावर चालणारे पक्ष, भले ते गटातटामध्ये असतील, भले त्यांच्यामध्ये काही पटत नसेल, परंतु ओबीसींच्या मंडल आयोग लागू करण्यासाठी एक जात सगळे आंबेडकरी पक्ष, मग ते युपीतला बीएसपी असू दे किंवा महाराष्ट्रातले आरपीआय असू दे, इतरत्र वेगवेगळ्या नावांनी करणारा कुठलाही आंबेडकरवादी पक्ष असू देत, त्या सगळ्यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात, आंदोलनं केलेली दिसतात. त्यासाठी ते त्यांच्यावर केसेस झालेले आपल्याला दिसतात. या सगळ्यामध्ये ओबीसी कुठे होते त्यावेळेला? म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर आज तुम्हाला भुजबळ जे आता एनसीपीमध्ये आहेत ते त्यावेळेला मंडल आयोग स्थापन व्हावा याच्यासाठी काय करत होते का? ते तर सेनेमध्ये होते आणि अयोध्येमध्ये बाबरी मस्जिद पाडण्यासाठी सेना ज्या पद्धतीने त्याचं अजूनही त्यांना त्याचा काय म्हणू मान सन्मान वाटतो, आय डोंट नो, गौरव वाटतो, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. काल परवाच म्हणजे 11 एप्रिलला आता फुल्यांची जी जयंती होती त्या जयंतीमध्ये अक्षरशः म्हणजे आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये आम्ही त्या फुलेवाड्यावर जेव्हा जायचो तेव्हा आंबेडकरी चळवळीतल्या अनेक लोकांचे पुस्तकं ते सगळं आम्हाला बघायला मिळायचं. वेगवेगळ्या संघटनांशी तिथे चर्चा करायला मिळायची. आज मी व्यक्तिशः सांगते, मागच्या वेळेलाही तेच चित्र होतं. एकता मिसळ म्हणजे खानावळी चालू केलेले आहेत पुस्तकांच्या ऐवजी. पुस्तकांचे स्टॉल आता रिकामे होऊन तिथे एकता मिसळचे स्टॉल लागलेले आहेत. आणि भुजबळांचा म्हणजे ते कधी तिथे वातावरण नव्हतं. समता काय मला आता नाव आठवत नाही, समता परिषद असं म्हणून त्यांनी ते बॅनर तिथे आणलं आणि तेव्हापासून त्यांची जी घुसखोरी झालेली आहे त्याच्या आधी त्यांना कधीच म्हणजे हे एवढ्याच झालेली गोष्ट आहे. म्हणजे फार काही ती मंडल आयोगाच्या काळातली नाहीये. हे जेव्हा एनसीपी आणि त्यावेळेला जेव्हा म्हणजे सेनेतनं बाहेर पडले असतील किंवा एनसीपीमध्ये त्यांच्यावर होणारा अत्याचार असेल, व्हॉटेव्हर, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं ओबीसी, आपण एक ओबीसी समूहाला रिप्रेझेंट करतो आणि त्यामुळे ओबीसींची एवढी मतं आहेत असं जे एक राजकारण म्हणजे हे सगळेजण जे आहेत जातीचं राजकारण करतात, परंतु नाव मात्र आंबेडकरवाद्यांकडे येतात की ते कसे जातीचे राजकारण करतात. ते जातीच्या पलीकडे गेलेत का? उलट तुम्ही जर बघितलं जातीच्या पलीकडे त्यांचीच मतं ट्रान्सफर होतात विचारांच्या आधारावर. यापैकी जेवढे पण मी सत्ताधारी पक्ष आणि जेवढ्या पण जाती आपण म्हणतो आहे, शूद्रवर्णातल्या सकट सगळ्या, उच्च जातीय सगळ्या, या सगळ्या जातीचं राजकारण करतात, जातीयवादी मत देत असतात आणि त्याच्यासाठी खालचं नेतृत्व स्वीकारायचं नाही हे त्यांचं ठरलेलं आणि जातीय मानसिकतेतनं आलेला हा एक विचार आहे, एक कृती आहे. कॉन्शियस लेवलला, सबकॉन्शियस लेवलला ही कृती त्यांच्याकडनं होत राहते आहे. अजूनही ती जाणीवपूर्वक होती आहे हे आपल्याला दिसून येतं. तर त्या पिरियडमध्ये मंडल आयोगासाठी आंबेडकरी चळवळ एकीकडे आंदोलनामध्ये भाग घेते आणि त्यावेळेला या सगळ्या ओबीसी वर्गातले बरेचसे म्हणजे काही त्याच्यामधले नक्कीच फॉर पण होते, अगदीच आपल्याला सरसकट सगळ्यांना मायनस नाही करता येणार, पण बरेचसे जण, मेजॉरिटी ऑफ दॅम, ते विटा घेऊन राम मंदिरासाठी तिकडे कारसेवक म्हणून जाताना आपल्याला दिसतात. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म त्यांना आवाज देतो, भाजप आरएसएस वादी जे काही ज्या पद्धतीचं राजकारण करतात, म्हणजे बघा खरं तर तसा त्याच्यातनं ते सगळ्या ब्राह्मण जातीला काय म्हणू आपण त्याला स्थान देतात, वरचं स्थान देतात, त्यांची सत्ता टिकवून ठेवतात. परंतु कधीही ते ब्राह्मण जातीचं राजकारण करत नाही, ते हिंदू धर्माचं राजकारण करतात. कारण ब्राह्मण जात म्हणजे बाबासाहेबांनी तसं तर म्हटलेलं आहे की इथली प्रत्येक जात ही मायनॉरिटी, अल्पसंख्याक आहे. प्रत्येक जातीने ठरवलं उद्या एक आपला पक्ष काढायचा, कुणीच सत्तेत येऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. कुणीही येऊ शकत नाही एकाच जातीचं राजकारण जर करायचं झालं तर, कारण प्रत्येक जात ही अल्पसंख्याक आहे आणि राजकारणामध्ये तुम्हाला मेजॉरिटीचं गणित बसवावं लागतं. आणि ते जर बहुसंख्याक म्हणून जर बसवायचं असेल तर साहजिक आहे या ब्राह्मणवादी संघटनेला, पक्षाला, भाजपला हिंदू धर्माचा आधार घ्यावा लागतो. आणि त्याच्यामुळे हिंदू ही धार्मिक नसून पॉलिटिकल आयडेंटिटी आहे. पॉलिटिकल आयडेंटिटी म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा मराठ्यांना आरक्षण द्यायचा मुद्दा येत असेल, धनगरांना आरक्षण द्यायचा मुद्दा येत असेल,
किंवा ओबीसींच्या जनगणनेबद्दल बोलायचा विषय असेल, त्यावेळेला ओबीसी हा त्यांच्यासाठी हिंदू नसतो. त्यावेळेला तो ओबीसी असतो किंवा त्या पर्टिक्युलर शूद्र वर्णातल्या जातीतला, त्यांच्या खालच्या जातीतला असतो, त्यांच्यापेक्षा खालच्या जातीतला तो असतो. आणि खालच्या जातीला सत्तेमध्ये समान वाटप देणं, कारण ह्या सगळ्या ह्याच्यातनं जातगणनेतनं काय होणार होतं, तुमचं स्टेटस कळालं असतं, सोशल स्टेटस कळालं असतं, की अरे आर्थिक सत्तेचं वाटप झालेलं नाही यांच्याकडे शिक्षणाचं वाटप झालेलं नाही, शिक्षण संस्था ज्ञानसत्ता ज्याला आपण म्हणू, त्या ज्ञानसत्तेचं वाटप झालेलं नाही. आणि मग हे जेव्हा कळतं, गुलामाला गुलामाची जाणीव झाली की तो बंड करून उठतो, आणि तो जर बंड करून उठला तर आपल्या विरोधात जाईल. आणि म्हणून मग फक्त ब्राह्मण किंवा फक्त जे क्षत्रिय किंवा फक्त वैश्य याच्यातल्या मोजक्या लोकांशी हातमिळवणी करून आपल्या फक्त जातीचं वर्चस्व टिकवण्याचं राजकारण म्हणजे हिंदुत्ववादी राजकारण जर आहे, तर हे इथले सगळेच सत्ताधारी पक्ष करताना आपल्याला दिसतात. आणि त्याच्यासाठी शूद्र वर्णातल्या ओबीसीमध्ये येणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्यांचा केवळ मतदानासाठी वापर करतात. तुम्ही त्यांना वोट द्या तर त्यातनं ते जिंकून येतील, नावापुरतं काहीतरी देण्याचा प्रयत्न किंवा पॉलिसी कागदावर दाखवतील, त्याच्या पलीकडे प्रत्यक्षामध्ये भरघोस जे करायचं असतं ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच भ्रष्टाचाराचे इतके म्हणजे घोटाळे भारतामध्ये झाले, ते कुठल्याच देशामध्ये एवढे झालेले नसतील. हा सगळ्याचा सगळा आपला वाटा आहे जो त्यांनी खाल्लेला आहे किंवा खात आहेत. अजूनही खाण्याची त्यांची म्हणजे अजूनही खाऊन सुद्धा डकार देत नाहीये. इतकी वाईट अवस्था इथल्या राजकारण्यांनी करून ठेवलेली आहे भारताची. बऱ्याचदा असं वाटत असेल लोकांना की जातीच्या पलीकडची भाषा का नाही बोलत, तर त्याचं कारण असं आहे की सगळ्या इथल्या जो शिकलेला जो क्लास आहे त्यांनी डोक्यात ठेवावं एक गोष्ट, की भारतीय म्हणून असं कुठलंही राजकारण इथले लोक करत नाही. मुळात भारतीय जनता पक्ष नावाचा भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय मुस्लिम नसतो का, भारतीय ख्रिश्चन नसतो का, भारतीय ह्या सगळ्या ओबीसी आणि ह्याच्यातले ते भारतीय नसतात का, परंतु त्यांना कुणाला तिकीट तरी दिलेलं आहे का सत्तेमध्ये आणण्यासाठी, भले नावाला का असे ना, पण नावासाठी तरी काही आणलेलं आपल्याला दिसतं का. कसले आले भारतीय जनता, त्यांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे नावं आणि स्लोगन आणि आयडिओलॉजी अशा पद्धतीच्या ते ठेवायची की ज्याच्यामुळे लोकांमध्ये एक भ्रम निर्माण केला जाईल, एक आभासी पिक्चर जे आहे ते तयार केलं जाईल आणि त्या आभासी पिक्चरला सगळे भुलतील. जसे आपण बरेचसे ओबीसी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणणारे सगळे हे त्या जुमल्याला, मोदींच्या जुमलेला सगळे जण भुलले आणि विकासाचं मॉडेल आहे. आज आपण त्या विकासाच्या मॉडेलचं काय झालेलं आहे आपण बघू शकतो. आपण हे बघू शकतो ह्याच्यामध्ये की गॅस म्हणजे हे जनरल आता सगळ्या लोकांना माहिती आहे खरं तर, परंतु ह्या सगळ्या गोष्टी, गॅस महागला तर त्याचा फटका कुणाला पडतो, हा उच्च जातीय लोकांना पडतो का. म्हणजे आजही ह्या पॉलिसी कुणाचं राजकारण करताना दिसतात, कुणाच्या राजकारणाभोवती हे सगळं चाललेलं आहे. उच्च जातीय श्रीमंत असलेल्या लोकांना ह्याचा फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हालाच मारण्यासाठीच्या या पॉलिसीज नाहीयेत का. शाळा बंद केलेल्या आहेत भाजप सरकारने. बरेच जण असं म्हणतात म्हणजे जे जातीच्या आधारे आरक्षण दिलं जातं तसं नाहीये, ते सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसवर गेलं जातं. त्याचा आधार एक जात आहे. जातीबरोबर आर्थिक आधारही बघितले जातात. तुम्ही जर एससी एसटी स्टुडंटला विचारा उत्पन्नाचा दाखला देतो की नाही तो, त्याच्यामध्ये काय कास्ट सर्टिफिकेट असतं का, उत्पन्न किती आहे ते सांगितलं जातं ना. म्हणजे दोन्ही क्रायटेरिया बघून ते केलेलं आहे. असं असताना फक्त आणि फक्त आर्थिक मुद्द्यावर आरक्षणाची गोष्ट, जे आता मोदी सरकारने 2000 आता आणलेलं जे बिल होतं की ज्याच्यामध्ये मला वाटतं ते 16च्या आसपास बहुतेक, मला आता एक्झॅक्टली इयर नाही आठवत आहे, परंतु त्याच्यामुळे 10 वर्षासाठी सवर्ण जातीतल्या आर्थिक मागास असलेल्या लोकांचं ते आरक्षण, हा मुद्दा काँग्रेसने सुद्धा घेतलेला होता. हा काही फक्त भाजपचा मुद्दा आहे असं म्हणून तुम्ही समजून घेऊ नका. त्यामुळे पॉलिसी राबवण्यामध्ये काँग्रेस काय, बीजेपी काय आणि इथले सत्ताधारी काय, सगळ्यांचे एकच मुद्दे आहेत. सगळ्यांना खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन हे सगळं जे आहे हे मान्य असलेले हे लोक आहे, कारण ह्याचा फरक ह्यांच्या जातींवर पडतच नाही. तो जो काही फरक पडतो तो या ओबीसी वर्गातल्या, त्याच्यातही मायक्रो ओबीसी म्हणूया आपण, की ज्यांचं सत्तेमध्ये कुठेही समान वाटप त्यांना मिळालेलं नाही, ज्ञान सत्तेमध्ये त्यांचा हिस्सा नाही, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अल्पसंख्याक तर जवळजवळ बाहेर फेकले गेलेले आहे. तर
अशा सगळ्या लोकांना सत्तेमध्ये आणण्याचं राजकारण करणं म्हणजे आंबेडकरी राजकारण आहे. आणि मला असं वाटतं की स्पेशली जेव्हा 2019 मध्ये बाळासाहेबांनी, प्रकाश आंबेडकरांनी जे म्हणजे मी स्वतः ते माढामध्ये 1 महिना काम केला होता, त्याच्यामध्ये होलार जात, जी जात मी कधीही त्याचं नाव ऐकून नव्हते, अशा काही जातीच्या लोकांना तिकीटं देऊन भरघोस मतं ट्रान्सफर झालेली आहेत बौद्धांची. ते ट्रान्सफर होतात. आणि मला असं वाटतं की मग हे जे आपण आंबेडकरी राजकारण म्हणतो की सगळ्या वंचित असलेल्या लोकांना या सत्तेमध्ये बसवणं, हे जे राजकारण आपल्याला करायचं आहे, ते करताना हे पक्ष आपल्याला दिसतात का, हे एक. आणि अजून एक मुद्दा, फक्त तो राजकारणाचा भाग आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे संविधानाचा. ज्या पद्धतीचं संविधानाची चिरफाड जी आहे भाजपने केलेली आहे, ती काँग्रेसने अजिबातच केली असं नाहीये. खूप स्लो आणि ज्याला म्हणू आपण मागच्या दारांनी राजकारण जे करतात ते काँग्रेसचं राजकारण आहे. जातात त्याच ह्यानी, म्हणजे प्रायव्हेटायझेशन, हे जे खाऊचं जे धोरण आहे, खाजगीकरण उदारीकरणाचं जे धोरण आहे, हे काँग्रेसनेच आणलेलं आहे. फक्त एवढंच आहे की भाजपचा स्पीड हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता तो सोशल मीडिया आणि इंटरनेट, तुम्ही बघितलं असेल, आताच बातम्या सुरू होत्या मागच्या आठवड्यामध्ये की कितीतरी खर्च हा केवळ आणि केवळ ज्याला आपण म्हणू प्रसिद्धी, ऍडव्हर्टाइजमेंट, याच्यावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखे, म्हणजे त्यांनी इलिगल पद्धतीने करप्शन केलेलं असेल, हे लिगल पद्धतीने वेगळ्या नावाखाली, म्हणजे लोकांना सांगून करप्शन करतायत की काय, असं कधी कधी इतकं म्हणजे त्याचं हे वाटतं. आणि लोकांना त्याचं काही घेणं देणं पडलेलं नाही. मला एक म्हणायचं आहे की भारतीय म्हणून, भारत देश म्हणून तरी आपल्याला ह्या राजकारणाचं काही घेणं देणं पडलेलं आहे की नाही. खूप मोठा एक नॉशिया राजकारणामध्ये आलेला दिसतो. आणि तो असं की हे राजकारणच घाणेरडं असतं, असा एक सरसकट सगळ्या जे पॉलिटिक्समध्ये नाही आहेत असल्या सगळ्याच लोकांचा, अगदी मध्यमवर्गीय शिकलेला, ज्याला आपण तज्ज्ञ असलेले जे आहेत शिक्षणामध्ये, अकॅडमिक सो कॉल्ड स्कॉलर, अशा लोकांचं सुद्धा बऱ्याचदा मी असं बघते की आपल्याला काय घेणं देणं आहे, पॉलिटिक्स नको, अशा पद्धतीची मानसिकता जर शिक्षण संस्थांमधून अशा स्कॉलरकडनं लोकांमध्ये झिरपत असेल तर त्या राजकारणाकडे कोणते लोक जातील. साहजिक आहेत ज्यांना म्हणजे फार काही घेणं नाही आणि काही दुसरा बिझनेस करता येत नाही, लोकांशी बोलून चांगलं संघटन बांधणं येणं हे कौशल्य आहे त्याच्यातलं. या कौशल्याचा वापर करून अनेक लोक येऊ शकतात, गुंड लोक सुद्धा त्यांच्या दहशतीवर राजकारणामध्ये येऊ शकतात आणि ही स्पेस जी आहे ते व्यापून टाकतात. त्याच्यामुळे चांगल्या पॉलिसी येणं ह्या गोष्टी होणार आहे का. आज जो ज्याला म्हणजे हद्दपार तडीपार केलेला होता, असा आज संरक्षण आपल्या खात्याचं गृहमंत्री पद त्यांच्याकडे आहे. तर हे जे काही आता सध्या जे राजकारण चाललेलं आहे, भ्रष्टाचाराला ओपनली मान्यता देणं, आणि हे ओपन सिक्रेट आहे सगळ्याच पक्षांमध्ये, जे ईडी सीबीआय हे जे काही चाललेलं आहे, उद्या याच ईडी सीबीआयच्या जोरावर अनेक लोक भाजपमध्ये जाऊन अशा पद्धतीचं राजकारण उद्या होऊ शकतं. आणि दुसरं एक महत्वाचं, जे सत्ताधारी पक्ष, ह्या पक्षांचं जे राजकारण आतापर्यंत असं आपण डिस्क्राईब केलेलं आहे की पर्टिक्युलर जातींच्या मक्तेदारी आणि खालच्यांचा फक्त वापर मतांसाठी, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. भ्रष्टाचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हिस्सा खाऊन हेच जात आहेत. त्याच्यामध्ये कुठला म्हणजे तुम्ही असं कुठलाही एखादा मोठा आर्थिक घोटाळा काढा ज्याच्यामध्ये लोअर कास्टचे लोक आहेत का इन्व्हॉल्ड, ओबीसी म्हटल्या जाणाऱ्या बहुजन वर्गातल्या आहेत का, स्त्री वर्गातल्या आहेत का, अल्पसंख्याकांमधला आहे का. सोकॉल्ड उच्च जातीय हे जे 3 वर्ण आपल्याला दिसतात, क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य, या वर्णांमधले सुद्धा जे श्रीमंत आणि बऱ्यापैकी प्रस्थापित, अशाच वर्णांचं हे राजकारण नाही का. ह्याचा नक्कीच भारतातल्या लोकांनी एक भारतीय म्हणून, आणि भारत देशाला खरंच याचा धोका नाहीये का, इथली जी बाकीची लोक राहतात ही भारतीय नाहीयेत का, असा विचार करून तरी या राजकारणाचा मला असं वाटतं विचार केला पाहिजे. जे स्वतःला क्लास किंवा वैचारिक असं सगळं जे म्हणतात त्यांनी सुद्धा ह्याच्यावर विचार करायला पाहिजे की राजकारणामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती राहू नये. आता जाता जाता फक्त एक, राहुल वेळ झाला असेल तर सांग, एक शेवटचा मुद्दा, आंबेडकरी राजकारणाच्या या ह्याच्यामध्ये आता सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्याच्यावर थोडंसं भाष्य मला असं वाटतं करावं, कारण आंबेडकरी जयंतीनिमित्त हा सगळा खटाटोप म्हणजे हा विषय मी घेतलेला आहे जो राजकारणाशी निगडीत आहे. तुम्ही जर ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली आता सध्या महाराष्ट्रात तरी
निळ्या पक्षाचं किंवा आंबेडकरी विचारधारेवर बेस असलेला आज तरी महाराष्ट्रामध्ये असा शक्ती ज्याच्याकडे आहे असा कुठला पक्ष आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये बीएसपी नाही, बीआरएसपी नाही, हे कुठलेही पक्ष, आरपीआय यापैकी कुठलाही पक्ष, गवई गटांचा असेल, कवाडे गटांचा असेल, कुठलेही गटतट असतील, याच्यापैकी कुठलाही पक्ष हा शक्ती असलेला पक्ष नाही. जी काही शक्ती आपल्याला दिसते आहे ती वंचित बहुजन आघाडी या बाळासाहेबांच्या पक्षाची आपल्याला शक्ती दिसते आहे. आणि तो एकच पक्ष जो मला असं वाटतं की सेंट्रल प्लेसला आजच्या राजकारणाच्या केंद्राचा मध्यबिंदू आहे तो. त्याच्यामुळे आजचं राजकारण पालटू शकतं, इतकी ताकद त्या एका पक्षामध्ये आहे. तो आजचं राजकारण बिघडवू पण शकतो आणि तो आजचं राजकारण सुधारू सुद्धा शकतो, अशी त्याची परिस्थिती आहे. असं असताना ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांनी त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिलेली आहे, कारण ते सुद्धा मग शेवटी वास्तव काय आहे, जातीचं राजकारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांचं जातीचं स्थान हे खालच्या जातीमध्ये येणारं असल्यामुळे त्यांना त्या पक्षातनं, त्या परिपेक्षातनं, त्याच नजरेतनं, त्याच दृष्टिकोनातनं बघितलं जातं ना इतरांकडनं. आपण आपल्या नजरेमध्ये आपण ते म्हणत नाहीत की आपण खालच्या जातीतले किंवा काय, परंतु दुसऱ्यांची नजर अजून चेंज झालेली नाही. ते अजूनही खालचं जातीचं नेतृत्व असं म्हणूनच बघतात. तर त्यांना कसं ट्रीट केलं जातं. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेला स्वाभिमान नावाची गोष्ट या जातीतल्या लोकांमध्ये फुंकण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही स्वतःच्या, म्हणजे ही चळवळ जी आहे, आंबेडकरी चळवळ जी आहे ती स्वाभिमानासाठी लढणारी चळवळ, ती भाकरीसाठी लढत नाही. कुणीतरी एखादा भाकरीचा तुकडा द्यावा आणि मग आमची चळवळ मारून न्यावी, इतके आम्ही नालायक ठरलेलो नाही आहेत अजूनपर्यंत. त्यामुळे सत्तेमध्ये कुठेतरी हिस्सा एखादी सीट घेतली आणि आम्ही सत्तेतनं बाहेर जायला तयार आहोत, जे आता राज ठाकरे फक्त पाठिंबा देऊन मोकळा. आता खरं तर त्यांचे सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना माझं म्हणणं आहे त्यांनी सगळ्यांनी राज ठाकरेची व्हिडिओ लावावेत फक्त, किंवा जे चव्हाण वगैरे जे आपल्या विरोधामध्ये बोलतात त्यांचे मागचे काही व्हिडिओज काढून लावावे फक्त. तुमच्या लक्षात हेच खूप मोठं महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना कळण्यासाठी त्यांचे व्हिडिओज पुरेसे आहेत की काय पद्धतीचं, म्हणजे ह्या सगळ्या जातीच्या लोकांची मानसिकता कशी आहे, ती स्वाभिमानाची नाहीये. ती सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी, म्हणजे वाटेल तेवढी लाचारी पत्करण्याची तयारी या जातीय लोकांची मानसिकता आपल्याला दिसते. ती जातीय मानसिकता या खालच्या जातीतल्या किंवा शूद्र अतिशूद्र आंबेडकरी चळवळीमध्ये ती नाही. रादर बाबासाहेबांनी आपल्यामध्ये जी एक चळवळ म्हणून जी शक्ती टाकलेली आहे ती शक्ती ही स्वाभिमानाची आहे. त्याच्यामुळेच आपण या गोष्टींचा लढा देऊ शकतो, अगदी कितीही वेळा हारलो तरी. म्हणजे आजपर्यंत समाजवादी महाराष्ट्रातनं हद्दपार झालेले आहेत, कम्युनिस्ट हद्दपार झालेले आहेत. हे नावाला सुद्धा म्हणजे एखाद दुसरीकडे ते दिसत असतील, परंतु त्याच्या पलीकडे शक्ती म्हणून ते आज राजकारणातनं बाद झालेले पक्ष आहेत. पण आजही शक्ती म्हणून आरपीआय म्हणजेच आंबेडकर चळवळीची शक्ती अजूनही शक्ती म्हणूनच उभी आहे. का तर ती इथल्या वंचित असलेल्या घटकांसाठी भांडण्याची तयारी जी असते ती स्वाभिमानाची लढाई, की आम्हाला आमचा हिस्सा हा स्वाभिमानाच्या सत्तेमध्ये हवा आहे, तो असा लाचारी सत्तेमध्ये नकोय. आणि म्हणून स्वतंत्र राजकारण करण्याची गरज असते. स्वतंत्र राजकारण याचा अर्थ युत्या न करणं असं नाही म्हणते मी, ती तुमची अपरिहार्यता आहे. युत्या करणं ही आपली अपरिहार्यता आहे. रादर कुठल्याही छोट्या जातीय म्हणजे ज्याला आपण म्हणू की ज्यांचं अजून संख्याबळ तेवढं नाहीये. लक्षात घ्या, अख्खं भारतातलं राजकारण हे 30% संख्येच्या बळावर राजकारण होत आहे. 70% लोकसंख्या ही यांच्या विरोधातलीच संख्या आहे. तुम्ही जर बघितलं तर व्यवस्थित फक्त या 70%नी व्यवस्थितरित्या ऑर्गनाइज पद्धतीने एकत्र येण्याची गरज आहे. माझं ओबीसी, अल्पसंख्याक, शूद्र अतिशूद्र, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सगळ्या जातींना हे अपील आहे की स्वतःमध्ये एक स्वाभिमान तुम्ही बाळगा आणि त्या स्वाभिमानाच्या जीवावर राजकारण आपल्याला आपला हिस्सा, म्हणजे मी तुम्हाला अगदी ह्याच्यासाठी सांगते आहे की 90 मध्ये व्हीपी सिंगांचं जनता दलाचं जे सरकार आलेलं होतं ते सरकार, त्या सरकाराने मंडल आयोग लागू केला, हे लक्षात घ्या. ते काँग्रेसनी केलेलं नाही. त्यामुळे ओबीसींना जे आरक्षण मिळत आहे ते आरक्षण काँग्रेसमुळे मिळत नाही आहे, तर ते मंडल आयोग ज्यावेळेला जनता दलाने केलेलं होतं त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर, कांशीराम साहेब ह्यासारखी आणि काही उत्तर भारतातली ओबीसी, महाराष्ट्रातली नाही, उत्तर भारतातली, यांचं लिडरशिप हे उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यांनी त्या माध्यमातून कामं झालेली आपल्याला दिसतात. व्हीपी सिंगांच्या काळामध्ये त्यांनी ते हे केलं होतं. आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी सुद्धा बौद्धांचा जो प्रश्न आहे तो काँग्रेसने सोडवलेला नाही. जे काँग्रेस पक्षामध्ये जाऊन किंवा बाहेर राहून काँग्रेससाठी फॉर करतायत
त्यांना सुद्धा हे सांगणं आहे की थोडा इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल आपले प्रश्न बहुजन समजल्या जाणाऱ्या घटकातल्या जनता दलाच्या माध्यमातून सोडवला गेलेला आहे. म्हणजे इतके कृतज्ञ लोक आहेत बघा की म्हणजे मंडल आयोगाचा प्रश्न ज्यांनी सोडवला त्या पक्षाला वाढवायचं सोडून कारण त्याचा तो जो मंडल आयोग जेव्हा लागू केला त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीनी जनता दलातला तो जो त्यांचा सहभाग होता तो काढून घेतला आणि सरकार पाडलं. त्या भाजप सरकारला आज ओबीसी एससी मधल्या काही वेगळ्या वेगळ्या जाती ज्या आहेत ते जर मदत करत असतील भले त्यांच्या कुठल्याही कारणासाठी तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपण सगळे मिळून जेव्हा आपलं पक्ष किंवा आपण सत्तेमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्या गोष्टी आपल्याला आपल्या पदरात पाडून घेता येऊ शकतात. मंडल आयोग आपणच लागू केला, बौद्धांचे प्रश्न आपणच सोडवले, जे आरक्षणासाठी आज जे कोणी त्याचा फायदा घेऊन आरक्षणामध्ये वेगवेगळ्या पोस्टवर बसलेले आहेत. आज आता आपल्याला इथून पुढचं राजकारण तुमच्या लक्षात येईल की हे जवळजवळ आरक्षण सुद्धा संपुष्टात येण्याची पावलं उचलली जात आहेत. इथून पुढे आरक्षण राहील नाही राहील म्हणून आपल्याला स्वतंत्र तुमचं राजकारण बांधण्यासाठी तुमचं स्वतंत्र अस्तित्व असणं गरजेचं आहे. अस्तित्वच नसेल, अस्तित्व जर तुम्ही पूर्ण विलीन करून टाकत असाल आघाडी युत्यांच्या या राजकारणांमध्ये, सन्माननीय युती ही बाबासाहेबांनी सुद्धा स्वीकारलेली गोष्ट आहे, सन्माननीय ज्याच्यामध्ये तुमचा स्वाभिमान जपला जाईल, उद्या तुमचं पक्षाचं पाठबळ वाढू शकतं. आताच्या या राजकारणामध्ये ज्या जागा यांनी दिलेल्या होत्या जिथे आपलं शून्य ठिकाण होतं म्हणजे काय वाढून काय वाढवलं असतं. म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं दिसतं की बाळासाहेबांनी तेवढं घेऊन मोकळं व्हायचं होतं. म्हणजे आपण जे सत्ताधारी म्हणून मी मगाशी म्हटलं की आपण कशासाठी राजकारण करत आहोत आणि ते लोक कशासाठी राजकारण करत आहेत याचा फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा फुटकळ जागा की जिथे आपलं अस्तित्व शून्य आहे म्हणजे उद्या तिथनं आपण निवडून त्यांचे वोट एकतर आपल्याला ट्रान्सफर होत नाही, सगळ्यात महत्वाचं आपले वोट सहज ट्रान्सफर होतात. त्यामुळे आपल्याला जर 3 जागा सपोज दिल्या असत्या, 5 जागा जरी आपण गृहीत धरल्या तरी सुद्धा अशा ठिकाणी जिथे आपण शून्य येणार आहोत, जवळजवळ नसणार आहोत, तर मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला काय म्हणजे कशा पद्धतीचं राजकारण उभं करू शकलो असतो आपण. शून्य अशा पद्धतीचा एकतर सन्मान जर आपण गमावून बसलो असतो तर तो पुन्हा सन्मान आणि तो स्वाभिमान फुंकणं ही एक अवघड लढाई झाली असती. हा एक भाग. ज्या पद्धतीची वागणूक ते आपल्याला देत आहेत ती वागणूक आपण इतके वर्ष झाले अजूनही सहनच करत राहायचं का? किती वर्ष आपल्या पिढ्यांनी हे कंटिन्यू करायचं हा एक मुद्दा. अजून किती पिढ्यांचा बळी आपण दिला म्हणजे आपण युत्यांच्या राजकारणाच्या ऐवजी स्वतंत्र राजकारणाचा विचार करणार आहोत का? आता ही संधी आहे स्वतंत्र राजकारणाची उभं राहण्याची, तर का नाही त्या संधीला फुलवण्याचा विचार आपण केला पाहिजे असं माझं एक मत आहे. कारण वेगवेगळी मतप्रवाह ह्याच्यामधनं येतात. म्हणजे मला वाईट वाटतं काही ठिकाणचे जे काँग्रेसमध्ये स्वतः गेलेले आहेत किंवा इतर सत्ताधारी पक्षांमध्ये याच स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारी काही लोक त्याच्यामध्ये जात आहेत. तर ती लोक सांगतायत की तुम्ही इकडे युती करायला पाहिजे होती किंवा असं करायला पाहिजे होतं. युतीमध्ये घेतच नाहीये तुम्हाला तर कुणाशी युती करायला पाहिजे होती? म्हणजे राज ठाकरेंसारखं करायला पाहिजे होतं, पाठिंबा देऊन मोकळं व्हा आणि काहीच बोलू नका गप. असं जर अशा पद्धतीचं जे भाषा केवळ त्या जातीचे आहोत म्हणून सहन करायचं, ते पण इतक्या वर्षानंतर, संविधानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा अजूनही तीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण ते सहन करत पुढे जायचं का? कधीतरी स्वतंत्र राजकारणाच्या माध्यमातून मला असं वाटतं की आता ही संधी असेल तर आतापासून, कारण भाजप याची भीती दाखवत गेली अनेक वर्ष युत्यांचं राजकारण चाललेलं आहे देशांमध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला स्वतंत्र राजकारण उभं करता येत नाही आहे. कारण एक हिंदुत्व म्हणजे भाजपाचा एक एवढा दहशत या समाजावर लादली गेलेली आहे, जणू उद्याच्या ह्याच्यामध्ये भाजप इथून पुढे निवडणुका लढवणारच नाहीये, ही त्याची शेवटची निवडणूक असल्यासारखी भाषा काही लोकांची येते आहे. तर मला असं वाटतं की ते कायम या सत्तेच्या रिंगणात राहणार आहेत. सगळ्यांना उच्च जातीय ह्याची जी मानसिकता आपण आता बोललेलो आहे की त्यांना त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर ते त्यांचं राजकारण करत राहणार आहेत. आपण आपलं राजकारण कधी करणार आहोत किंवा त्या करण्यासाठीचं जे काही मजबूत बेस बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत की नाही, त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपल्यातला शिकलेला वर्ग हा कधी राजकारणामध्ये सक्रिय होऊ शकतो का? व्हायला पाहिजे, तो होत त्यांना दिसत नाही. त्याच्यामुळे जशा पद्धतीचं लोक
राजकारणामध्ये येतील, तशाच पद्धतीचं रिफ्लेक्शन तुम्हाला त्या राजकारणामध्ये दिसणार आहे. पैसा दिला की आपली जबाबदारी मोकळी होते, हे एकदम चुकी. म्हणजे मला असं वाटतं की पैसा गरजेचा आहे, नो डाऊट, परंतु पैशाबरोबर जसं मी म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं एक वेगळं, शिकलेल्या माणसाचं एक वेगळं इम्प्रेशन जात असतं लोकांमध्ये, एक वेगळं परसेप्शन आहे लोकांमध्ये. जेव्हा तो व्यक्ती स्वतः ते करायला लागतो, असं जेव्हा खालच्या म्हणजे बिन शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या लोकांना जेव्हा ते दिसायला लागतं, तोही त्याच्यासारखा वागण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब सुटाबुटात असल्यामुळे लोकांना सुटाबुटाची स्वप्न पडायला लागली. तुम्ही राजकारणात, क्लासमधले लोक जेव्हा राजकारणात दिसायला लागतील, सर्व लोक, आणि ते पण बिना लाचारीचं जेव्हा तुम्ही राजकारण करायला लागता, कारण तुम्हाला तुमच्याकडे कुठली लाचारी नसते, क्लासमधल्या लोकांकडे लाचारी नसते, कारण तो स्वतः इंडिपेंडेंटली त्याचं कमवत असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं लाचारीचं गणित तो करू शकत नाही, किंवा तो करू शकत नाही म्हणण्यापेक्षा त्याला ते टाळता येणं शक्य आहे. आणि म्हणून तुमची कॉपी, त्याचं अनुकरण हे बिन शिकलेली, कमी शिकलेली किंवा राजकारणात येऊ इच्छित असणारी लोक सुद्धा तशा पद्धतीची वागू शकतात, आणि तसं रिफ्लेक्शन तुम्हाला मिळू शकतं. पण ते होताना दिसत नाही, कारण बऱ्याचदा क्लास हा बाहेर आंबेडकरवादी सुद्धा आणि सगळ्याच सत्ताधारी पक्षामधनं जो शिकलेला वैचारिक मांडणी करणारा जो वर्ग आहे, तो केवळ वैचारिक मांडणीपुरता मर्यादित राहिलेला आहे की काय, असं मला वाटतं. संघटना बांधणीसाठी, क्रिएटिव्ह आयडियाज देण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही भाजपचं बघा, आयटी सेल असेल किंवा बाकीचे असतील, त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांना मदत केलेली आहे, त्यांचा सगळ्यात जास्त इंटेलेक्च्युअल जो आहे तो त्यांची सत्ता टिकवण्यासाठीचं राजकारण, त्याच्यासाठी मदत करत असतो. इंजिनियर असलेली मुलं तुम्हाला भगवद्गीता विकताना दिसतील रस्त्यावर, जे मी ह्याचं म्हणती आहे. पुण्यामध्ये ती एक जी संस्था आहे, रामकृष्ण हरिवाली, मला आता आठवत नाही, इस्कॉन, तर ती लोक उभी राहतात. आपलं सगळं चांगलं असताना चांगल्याचा माल आपल्याला विकला जाऊ नये, याच्यासारखं दुःख दुसरं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधानची भाषा करणारी जी लोक आहेत, मुळात आंबेडकरी चळवळ किंवा त्यांचे पक्ष, त्याच्यावर आधारित असलेले पक्ष हे असंविधानवादी कधी होते का, हा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो. जेव्हा ते लोक अशा पद्धतीची टिप्पणी करतात की तुम्ही संविधानाप्रमाणे वागा किंवा तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे, आमच्यावर आहे आणि तुमच्यावर कुणावर नाहीये का? म्हणजे मेजॉरिटी संख्या जी आहे, सत्तेमध्ये असणारी लोक, त्यांच्यावर जास्त संविधानाची जबाबदारी असते की सत्तेच्या बाहेर राहणाऱ्या लोकांवर जास्त असते? खरंच हा प्रश्न म्हणजे मला पडतो. आणि लोक कसं काय त्यांच्या ह्या वाक्याला भुलतात, हेही मला न उलगडणारं कोडं आहे. तर आपण कायम संविधानवादी होतो, त्याच्यामुळे फक्त आपल्या लोकांना जाऊन संविधान शिकवण्याची भाषा मला वाटतं बोलण्यापेक्षा जे लोक सत्ताधारी आहेत त्यांना संविधान शिकवायला पाहिजे, त्यांना संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे ते सांगायला पाहिजे, आणि त्यांनीच संविधान कसं वाचवायला पाहिजे हे त्यांना सांगण्याची गरज आहे आपल्याला सांगण्यापेक्षा. कारण आपण कायम सत्तेच्या बाहेर आहोत. आणि दुसरं असं की यांनी कायम सत्तेच्या बाहेर ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, दलित असतील, यांना सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं राजकारण केलेलं आहे. एखादं जे म्हणजे आता मी जे राखीव जागा असते, चमचायुग आणि बाबासाहेबांनी पण त्यावेळेला त्याचं खंडन केलेलं आहे की ह्या ज्या राखीव जागेतनं ज्या पद्धतीची लोक निवडून आणली जातात, हे लक्षात घ्या की सत्ताधारी पक्ष बाकी कुठली गोष्ट तुम्हाला देवो की न देवो, परंतु राजकारणातलं तुमचं आरक्षण मात्र दर 10 वर्षांनी वाढवतं, हे लक्षात घ्या. ते कधी संपुष्टात आणत नाहीत. तुमचं शिक्षणातलं आरक्षण बंद करतायत, तुमच्या नोकरीतलं आरक्षण बंद करतायत, राजकारणातलं आरक्षण मात्र तसंच ठेवतायत. काय लॉजिक आहे ह्याच्या मागे? ह्याचा कधी विचार करतो का आपण? त्या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला जागा दिल्याचं समाधान, आणि ते त्यांच्याच पक्षातलाच एससी निवडून येतो. तुम्ही आता बघा, सगळे जे काही दोन्ही पक्षाचं मी बोलती आहे, बर्वे असतील, राणा असतील, मागे सोलापूरमधनं थांबलेला तो महाराज असेल, अशा सगळ्यांचे तुम्ही जर जातीचं हे बघितलं, महाराष्ट्रामध्ये ज्या जाती एससी म्हणून आहेत त्यांना डावलून बाहेरच्या समूहामधनं आलेले, म्हणजे मी बाहेरच्या या अर्थाने नाही म्हणत आहे की त्याला अगदी भारताबाहेर असल्यासारखं मला बोलायचं नाहीये, कारण तसली आपली काही भाषा नसते, परंतु महाराष्ट्रातल्या ज्या एससी एसटी समूहामध्ये, ओबीसी समूहामध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्याऐवजी दुसऱ्या अशा की ज्या अल्पसंख्याक आहेत, मुळात त्याच्याही मध्ये अल्पसंख्याक असलेल्या लोकांना ते तिकीट देऊन त्यांना आपल्या ताब्यात ठेवणं, कंट्रोलिंग करणं हे जास्त सोपं जातं, म्हणून अशा लोकांना ते तिकीट वाटप केलं जातं जाणीवपूर्वक. त्यामुळे इथल्या किमान
ज्या एससी मध्ये ज्या जाती आहेत त्यांनी तर ह्याचा तरी एक भान त्यांनी राखलं पाहिजे असं मला वाटतं स्वतःला. आणि शेवटी असंच म्हणेन की या सगळ्या राजकारणामध्ये केवळ सत्तेसाठी राजकारण असं नसतं, त्याच्या पडद्यामागे वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जातं. मी एकदा असं ऐकलेलं होतं की बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा दुसऱ्या राष्ट्रांमध्ये उजव्या शक्ती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. भारतातही उजवी शक्ती वाढत आहे, कारण डाव्या शक्ती किंवा सेक्युलर म्हणणाऱ्या शक्ती या इथलं अजूनही जातीचं गणित समजून घेऊन या ज्या कष्टकरी, बलुतेदार, ओबीसी, अल्पसंख्याक, दलित या लोकांना अजूनही सत्तेमध्ये सामील करून घेण्याच्या मानसिकतेमध्ये आलेले दिसत नाहीत. आणि हीच मानसिकता आता या आघाडीच्या वेळेला सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजे मला सांगा, तुम्हाला सगळ्यांनी, जवळजवळ सगळ्यांनीच पाठिंबा काय म्हणू बिनशर्त दिलेला आहे. समाजवादी, कम्युनिस्ट ज्यांची शक्ती फारच कमी आहे, पण जेवढी पण असेल त्यांनी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा, त्यांचा कुठलाही कॅन्डिडेट नाही, काही नाही. अल्पसंख्याकांचं सुद्धा काही दिसत नाहीये. जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांचा सुद्धा एका पद्धतीने बिनशर्त पाठिंबा दिसतो. असं सगळं असताना म्हणजे जे स्वतंत्र बाण्याचं राजकारण करू इच्छितात त्यांना तुम्ही अजिबात, म्हणजे त्यांच्याकडनं, म्हणजे त्यांना सुद्धा तुम्हाला द्यावंसं वाटत नाही. ही कुठली मानसिकता आहे? हे कशाचं लक्षण आहे? मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये भारतातल्या अर्ध्या भारतात, म्हणजे जिथे मी साऊथचा थोडासा भाग सोडेल त्याचं वेगळं कारण आहे, परंतु 1-2 राज्य सोडली, यूपी एक सोडलं आणि महाराष्ट्र सोडलं, तर बाकीच्या राज्यांमध्ये दलित राजकारण हे फार काही प्रभावी आहे राजकारण असं नाही आहे. मग असं असताना सुद्धा या केवळ 2 राज्यांमध्ये त्यांना थोडं स्थान द्यावं, सत्तेचं काही वाटप त्यांच्याकडे करावा, अशी मानसिकता घेऊन ही आघाडी का होत नाही? इंडिया आघाडीमधनं जाणीवपूर्वक बाळासाहेब असतील, मायावती असतील, म्हणजे दलित पक्षांचे जे स्वतंत्र पद्धतीने स्वतंत्र पक्ष चालवतात त्यांचं नेतृत्व या आघाडीमधनं बाहेर ठेवायचं राजकारण हे जे केलं जातंय, ही कुठली मानसिकता दर्शवते याचा विचार या सगळ्या लोकांनी करावा असं मला स्वतःला वाटतं. बाळासाहेबांनी ओबीसींचा आता नुकताच जन्माला आलेला पक्ष प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे अजूनही बघा की ओबीसीला पाठिंबा, भले त्यांनी त्यावेळेला आपण जे काही त्यांच्यासाठी केलेलं असेल, आपण असं म्हणत नाही की आपण कुणावर काही उपकार करतो, आपल्या आयडिओलॉजीचं राजकारण आपण करतो. आपल्या आयडिओलॉजीमध्ये या सगळ्यांना सामावून घेण्याची आयडिओलॉजी असल्यामुळे आपण त्या सगळ्यांचे प्रश्न, त्याच्यासाठी आंदोलन उभारणं असं आपण करतो. आजपर्यंत भाजपनी किंवा काँग्रेसनी अशा पद्धतीचं कुठलं आंदोलन केलेलं आठवतंय का? की नसेल त्याची जमीन, आपल्या कसेल त्याची जमीन, नसेल त्याचं काय म्हणून भूमिहीनांसाठी कुठलं आंदोलन केलेलं आपल्याला दिसतं का? हो, सत्तेत असताना काही देण्याचं तरी राजकारण त्यांनी केलेलं आहे का? तर या वैश्य समजल्या जाणाऱ्या जे काही व्यापारी जाती आहेत त्यांची सत्ता तशीच टिकवून ठेवायची, उच्च जातीयांची सोशल स्टेटस, त्यांचा आर्थिक स्तर हा तसाच उच्च राहू द्यायचा, अशा पद्धतीचं राजकारण करणं म्हणजे हिंदुत्ववादी राजकारण असतं किंवा म्हणजेच जातीय राजकारण असतं, जे आंबेडकरवादी चळवळीचे पक्ष करताना आपल्याला दिसत नाही. म्हणून त्याला आंबेडकरी राजकारण आपण म्हणतो. अशा किमान 2 पक्षांना सुद्धा आघाडीमध्ये घेतलं जात नाही. किमान 2च आहेत आता सध्या आपण जर म्हटलं तर. अशी ही मानसिकता भारतातल्या सगळ्या राज्यांची जर होत असेल तर मला असं वाटतं बहुजन, ओबीसी म्हणणारे सगळे, दलित म्हणणाऱ्या सगळ्या जाती आणि अल्पसंख्याक, कारण अल्पसंख्याकांच्या ह्याच्यावर सुद्धा एक काय म्हणू आपण त्याला, त्यांचे सुद्धा प्रतिनिधित्व दिले जात नाही. आणि बऱ्याचदा आपला प्रतिनिधी नसला तरी चालेल, परंतु हे नको अशा पद्धतीची भूमिका, ही सगळं इनसिक्युअर असण्याचं लक्षण आहे. अल्पसंख्याकांनी पण ही गोष्ट लक्षात घ्यावी. म्हणजे भारतामध्ये फादर लोकांना जाळलं जात असेल किंवा मुस्लिमांना मॉब लिंचिंगच्या माध्यमातून मारलं जात असेल, दलितांना मॉब लिंचिंग आणि प्लस जातीय अत्याचार ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आज 20व्या शतकामध्ये सुद्धा पाणी दिलं जात नसेल राजस्थान सारख्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना, तर ही जातीय मानसिकता अजूनही बदललेली नाही. आणि म्हणून आपल्याला ते काहीतरी देतील या आशेमध्ये, जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की तुमच्यासाठी लढायला कोणी महात्मा येणार नाही, तुमची लढाई ही तुम्हालाच लढावी लागणार आहे, त्याच पद्धतीने आपल्या या सगळ्या वर्गांना एकत्र होऊन आपल्यासाठीचं राजकारण आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे
असं मला स्वतःला वाटतं. कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटनांचा धाक दाखवून किंवा अजून संविधानाचा धाक दाखवून आपण संविधानाला आजपर्यंत हे केलेलंच नाही आहे. कारण आपल्याकडे संविधान आपल्या बापांनी लिहिलं असं आपण 10 वेळा जे म्हणतो, तर आपण आपल्याच संविधानाचा अवमान कसं करणार? आणि असं कधीच आतापर्यंत झालेलं नाही. आपली प्रवृत्ती जी आहे ती इतिहासाची साक्ष घेत आपल्याला दिसते ती उतरताना. त्याचे वेगळे पुरावे दाखले द्यायची गरज वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजचं हे जे सद्यस्थितीमध्ये ज्या काही पद्धतीचं राजकारण झालेली आहे, राजकीय अवस्था जी झालेली आहे, भारतामध्ये भाजप विरोधी लाट आहे, त्या लाटेवर स्वार होऊन आपलं राजकारण आपण एस्टॅब्लिश केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये उड्या घेतल्या पाहिजे. मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने उमेदवारी, मग तर फार अवघड होऊन जाईल, पण उमेदवारी न घेता ते पक्ष संघटना बांधणीसाठी, कारण मी मगाशी म्हटलं की या पक्षांकडे मुळात जी लोक ज्या पद्धतीने येतात त्यांचं किती कॉन्ट्रीब्युशन आणि किती त्यांची लाचारी आहे नाही आहे असा सगळा भाग आपण जर बघितला तर माझं असं म्हणणं आहे की हे जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात. शिकलेल्यांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यांना जेवढं राजकारण कळतं कदाचित तेवढं राजकारण शिकलेल्यांना कळतं की नाही, हा मला एक नेहमी प्रश्न पडलेला आहे. त्याचं कारण असं की शिकलेल्या वर्गाचा चळवळीशी जवळजवळ संबंध तुटलेला आहे. तो केवळ स्वतःच्या पोटाचा विचार करतो आहे असं बऱ्याचदा दिसतं. मी असं म्हणत नाही सगळेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, परंतु मेजॉरिटी ही इन्व्हॉल्ड आहे. स्वतःचं करिअर, स्वतःची आर्थिक सुबत्ता. मला एक असं वाटतं की ज्या वेळेला बाबासाहेबांनी राजकारण सुरू केलेलं होतं तेव्हा आपली आर्थिक सुबत्ता होती का? तेव्हा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं काहीही नसताना आपण चळवळी राजकारण टिकवलेलं होतं, किंबहुना चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. तो सगळ्यांनी घेतल्यामुळे ते पॉसिबल झालं होतं. केवळ एका दुकट्याचं ते काम नाही. राजकारणांवर हा सगळा दोष देऊन त्यांच्या मडी हे सगळं मारून आपण मात्र कसं, म्हणजे आपण राजकारणातही जायचं नाही आणि राजकारणाच्या बाहेर राहून त्यांना शहाणपणा शिकवायचं, असं मला स्वतःला असं वाटतं की आपण ते करू नये. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही स्वतः राजकारणाची जबाबदारी खांद्यावर घ्याल तेव्हा तुम्हाला त्याच्यातले काय म्हणू खाचखाळगे जे आहेत ते समजतील. त्याच्या आधीच त्यांना बोलणं आणि त्यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवून त्यांना दोष देऊन मोकळं होणं, हे जे काही एक मानसिकता किंवा ही जे काही कृती चाललेली आहे लोकांची, शिकलेल्या लोकांची मानसिकता, आणि ही सगळ्याच जातीमध्ये आहे. म्हणजे हे सगळ्याच जातीच्या लोकांना मी बोलते आहे की सगळ्याच जातीच्या लोकांमधली लोक जी आहेत शिकलेली, ही सरळ सरळ राजकारण्यांना केवळ दोष देऊन किंवा त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांच्यातली उणीधुणी काढून स्वतःची जबाबदारी झटकत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामुळे स्वतः ती जबाबदारी स्वीकारून आपण काय करू शकतो का, आपण काय काय करता येणं आहे ते सगळं देणं. कारण बाबासाहेब शेवटी या वर्गाकडून त्यागाची अपेक्षा करतात की सर्वात जास्त त्याग आपल्याला, आपली चळवळ ही स्वाभिमान, सन्मान, चारित्र्य, प्रज्ञाशील जे आपण म्हणतो, हे केवळ बुद्ध धर्माचं हे नाही, उलट बुद्ध धर्माचे जी शिकवण आहे ते तुमचं राजकारण अगदी मजबूत करू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ बुद्धाचं जे मैत्रीचं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, सगळ्यांशी मैत्री. माझं असं म्हणणं आहे आपल्या एका वोटरनी घरातले 5 आणि तुमचे अदर असलेले 5 असे जर मतं तुम्ही गोळा करू शकले तर तुमचं सुद्धा एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन या चळवळीमध्ये होऊ शकतं. आपण राजकारणामध्ये कुठलाही एक व्यक्ती असा नाही की ज्याचं कॉन्ट्रीब्युशन नसतं, कारण इथे प्रत्येकाला जो वोट मिळालेला आहे, हे पण लक्षात घ्या, आपल्याला जो वोट मिळालेला आहे ते सुद्धा बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेला, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये ब्रिटिशांनी राजकारणाचं वोटिंग जे आहे, वोटिंग राईट्स, हे इन्कम टॅक्सवर, तुमच्या उत्पन्नावर ठरवलेलं होतं. जे लोक टॅक्स भरत होती अशाच लोकांना मतदानाचा अधिकार असेल. तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की स्त्रिया ज्या आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रॉपर्टीचा हिस्सा नाही, काही नाही, अशा ह्याच्यामध्ये ते कुठला टॅक्स भरत होते, कुठलाच नाही. त्यामुळे त्यांना, या मध्यमवर्गीय जाती ज्या रेव्हेन्यू म्हणजे इन्कम त्यांचं असं काही नाही, अशा सगळ्या जातींना वोटिंगचा जो राईट दिलेला आहे ते वोटिंग आपण केलं पाहिजे. त्याचं महत्व समजून घ्या की आत्ताच्या या काळामध्ये हे वोटिंगचा राईट सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यांच्या ऋणातनं अजून मुक्त झालेलो नाही आपण. ते ऋण जर त्याच्यातनं जर मुक्त व्हायचं असेल तर आपण या जयंतीला नक्कीच असा संकल्प केला पाहिजे की माझं स्वतःचं स्वतंत्र राजकारण, आंबेडकरी राजकारण एस्टॅब्लिश करण्यासाठी माझा रोल काय असेल आणि त्यासाठी मी काय काय करू शकतो आणि मी खरंच तेवढं करतो आहे का. कारण तेवढं तुम्ही करत असाल तर तेवढ्याच नैतिक हक्कानी तुम्ही आपल्या नेतृत्वाशी, आपल्या
चळवळीतल्या पक्षांशी, संघटनांशी बोलू शकाल. अदरवाईज जे बोलत असतील, मला असं वाटतं की त्यांना फार नैतिक हक्क नाही आहे. कारण तुम्ही नसताना राजकारण उभं करण्याची ताकद या लोकांनी निर्माण केलेली आहे. त्या लोकांना आता तुम्ही शहाणपणा शिकवणं म्हणजे मला असं वाटतं की ते फार चुकीचं होईल. त्यांनी खूप आधी, आपल्या आधी ह्या राजकारणामध्ये स्वतःला जेवढं जमत होतं, जेवढं कळालेलं होतं, त्याच्या जोरावरच त्यांनी ते केलेलं आहे. त्याच्या जोरावरच आज महाराष्ट्रातलं बौद्धांचं राजकारण म्हणा किंवा दलितांचं म्हणा, बहुजनवादी म्हणा. कारण आता त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की बाळासाहेबांनी 2019 नंतर ज्या पद्धतीचं राजकारण आणि आघाड्या बांधलेल्या आहेत, त्या सगळ्यांमध्ये ओबीसींचा एक काय म्हणू आपण जनाधार, अल्पसंख्याकांचा जनाधार हा वाढत आहे. त्याच्यामुळे एका जातीच्या पलीकडे हे कधीही जातीय एकतर राजकारण नव्हतं. आंबेडकरी राजकारण हे कधीही एक जातीय राजकारण नसतं किंवा ही आयडिओलॉजीमध्ये बसणारी गोष्ट नाही. ते सर्वांना धरून असणारं राजकारण आहे आणि त्याच्याही मध्ये ज्यांच्या हाती काहीच नाही अशा सगळ्या लोकांना या राजकारणाचा सत्ता मध्ये हिस्सा, मग ती ज्ञानसत्ता असेल. त्यामुळे आपल्याला जे दिसतं की शैक्षणिक क्षेत्रामधलं आरक्षण, ते तर फ्री एज्युकेशन, बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचा जर तुम्ही अजेंडा बघितला असेल, KG to PG फ्री शिक्षण, जे आपल्याला आत्ताचं खाऊच्या धोरणामध्ये अजिबात दिसत नाही. इथून पुढे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, शाळा बंद, असं सगळा प्रकार होणार आहे. त्याच्यामध्ये पुढच्या पिढ्यांनी आपल्याला किमान असं बोलू नये की तुम्ही त्यावेळेला काय करत होता किंवा काय केलं आमच्यासाठी, असा जेव्हा प्रश्न विचारतील, ओबीसींचे मुलं विचारतील, उद्या दलितांचे मुलं विचारतील, अल्पसंख्याकांचे मुलं विचारतील, आपल्याकडे काहीतरी उत्तर असावं आणि ते उत्तर देण्यासाठी सगळ्यांनी सजग राहून प्रयत्न करावे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीचं आंबेडकरी राजकारण स्ट्रॉंग करण्यासाठी आपापलं योगदान सगळ्यांनी द्यावा. हीच खरी आदरांजली बाबासाहेबांना असेल. त्यांच्या जयंतीमध्ये खानावळ्या करण्यापेक्षा, किंवा मला असं वाटतं की म्हणजे मी ते एकता मिसळचं बघितलं म्हणून मला असं वाटतं, किंवा नाचण्यापेक्षा, म्हणजे मी असं अजिबात म्हणणार नाही की हे काही आपले सेलिब्रेशनचा दिवस आहे, तो प्रत्येकाने एन्जॉय करावा. पण एन्जॉयमेंट बरोबर आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण झटकून चालणार नाही. त्याच्यातही तेवढंच तल्लीन व्हा जेवढं तुम्ही गाण्यांमध्ये तल्लीन होता, जेवढं तुम्ही खाण्यांमध्ये तल्लीन होता. तर ही तल्लीनता सगळीकडे चळवळीमध्ये सुद्धा तेवढीच दिसावी अशी अपेक्षा ठेवून मी इथेच थांबते. जय भीम सगळ्यांना.